आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही, चॅनल जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्थ गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं। पाहत रहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता। ऑनलाइन पेमेंटसाठी खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता। तुमच्या सर्वांचं स्वागत। प्रभूला महिमा, प्रभूला गौरव। आनंद वाटतो की अनेक लोकांना देव या ठिकाणातून घेऊन येत आहेत। प्रभारनगर लोणी आणि बिचारे मागच्या वेळेस आले, त्यांनी सांगितले की पहाटे काहीतरी 4, 3:30, 4ला निघाले, परंतु त्यांना इकडचा रोड, नगर रस्ता, नगर सोलापूर रस्ता किती घाण आहे, किती खराब आहे त्याची आयडिया नसल्या कारणानं जवळजवळ 2:30-3 वाजता या ठिकाणी ते पोहोचले। आणि मग त्यांना वाईट वाटलं की आम्ही एवढ्या लांबून आलो पण आम्हाला चर्च मिळालं नाही। मग मी त्यांना म्हटलं एकदा खास चर्च अटेंड करायला तुम्ही या। आता मी तुमच्याशी बोलत आहे, परंतु जे लोक मंडळीतले तुमच्यावर प्रेम करतात, तुमच्यासाठी प्रार्थना करतात, त्यांची पण तुम्हाला भेट होणं गरजेचं आहे। आणि मग त्यांनी ठरवलं आणि आज ते प्रवरानगर लांब आहे, खूप लांब आहे का? मला वाटतं नगरपासून 80 किलोमीटर का जास्त? 80 किलोमीटर नगरपासून पुढं, तर तेवढं लांबून ते आले। मुंबईवरून सुद्धा प्रिय लोक आलेले आहेत। हे सगळे शिलोवर प्रेम करतात आणि शिलो पण तुमच्यावर प्रेम करते। लक्षात ठेवा की तुम्ही कुठेही असलात तरी तुम्ही आमच्या हृदयामध्ये आणि रात्रंदिवस आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करत आहोत। पुष्कळ लोकांच्या जीवनामध्ये फार मोठ्या साक्षी आहेत। प्रत्येक वचन जे या ठिकाणातनं सांगितलं जातं, लोक एवढं गंभीरपणे ते वचन घेत आहेत। मला माहित नाही तुम्ही किती त्याच्या बाबतीत गंभीर आहात, परंतु मला एका बहिणीचा फोन आला। तिने सांगितलं की नाशिक पासून जवळजवळ 80 किलोमीटर काहीतरी ती नाशिकवरती स्कूटीवरती जात होती, परंतु एक संदेश तिथे गेला आणि त्या संदेशाचं टायटल होतं माझी जीभ कुशल लेखकाची लेखणी। आणि मग त्यांनी तो संदेश स्वीकारला आणि जस्ट त्या संदेशात सांगितलं जे तुम्हाला पाहिजे ते सगळं तुम्ही लिहून ठेवा। आणि मग त्यांनी ज्या दिवशी संदेश ऐकला ते म्हटले पहिले तर आम्हाला एका चांगल्या गाडीची गरज आहे, दुसरी गोष्ट माझ्या नवऱ्याला चांगल्यातलं चांगलं, चांगल्या पगाराची नोकरी लागणं गरजेचं आहे। आणि ते लिहिलं, घरा संबंधानं लिहिलं, नोकरी संबंधानं लिहिलं, गाडी संबंधानं लिहिलं। आणि त्याच्यानंतर मागच्या आठवड्यामध्ये त्यांनी आम्हाला त्या गाडीचा फोटो पाठवला। इतकी सुंदर गाडी होती जी माझ्या स्टेटसवर मी तुम्हाला दाखवली। ते म्हटले पास्टर विश्वास नाही बसत, जसं लिहिलं तसं देवानं पुरवलं। लक्षात ठेवा, हे बायबल मधलं संदेश एखादा रविवार आहे आता चला काहीतरी द्यायचं म्हणून दिला जात नाही, तर तुमच्या आत्मिक जीवनाची जडणघडण करण्याचं काम ते करतं, तुमची परिस्थिती बदलण्याचं काम करतं। म्हणून हजारो लोक आशीर्वादित होत आहेत, हजारो लोकांच्या साक्षी आमचं परिवर्तन झालं, आमचा बदल झाला। सिनियर पाळक, कितीतरी सिनियर पाळक सांगतात की आम्ही वचन ऐकायला शिकलो, वचन समजलं, आम्ही लोकांना समजावून सांगत आहे। आणि मला ते परमिशन घेतात का हो आम्ही जे वचन ऐकलं ते लोकांना सांगू का? मी म्हटलं तुम्हाला कोणी सांगितले माझं वचन आहे? मीच बायबल मधलं घेऊन तुम्हाला सांगतो। हे कोणाचं सील केलेलं वचन नाही, हे जगातल्या प्रत्येक व्यक्तीवरती त्याचा अधिकार आहे आणि त्याच्याद्वारे लोकांचं जीवन बदलतं। हे वचन काम करत आहे, परिवर्तन करण्याचं, स्थितीमध्ये फरक करण्याचं काम करत आहे। पुष्कळ लोकांच्या जीवनामध्ये, हजारो लोकांच्या जीवनामध्ये रोज बदल होत आहे। आणि जर तुम्ही बघितलं स्टेटस तर साक्ष किती सांगाव्यात आणि किती ठेवाव्यात मोठा प्रश्न पडतो। आणि लोक आवर्जून सांगतात सांगा मंडळीला तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देवानं दिलेलं आहे। महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागामध्ये, आता आम्ही अजूनपर्यंत एक भाग असा होता की त्या भागामध्ये नव्हतो पोहोचलो आपण, परंतु आता मला वाटतं की एप्रिलची 19-20 त्यांनी मला 3 दिवस सांगितलं होतं काहीतरी, परंतु मी म्हटलं शुक्रवारी मला मंडळी सोडून येता येत नाही। मग त्यानं बुधवार गुरुवार अशा पद्धतीनं नंदुरबारच्या धुळे जिल्ह्यामध्ये जवळजवळ मला वाटतं 550-600 किलोमीटर लांब ते गाव आहे, परंतु त्या ठिकाणामध्ये गेली 4 वर्ष संघर्ष करत होते, त्या ठिकाणात सभा व्हावी
परंतु लॉकडाऊनमुळं कोरोनामुळं ते टळलं गेलं आणि जेव्हा लोकांना कळलं तिथं येणारे तर लोकांना एवढा आनंद झाला की आम्ही अनेक दिवसापासून प्रार्थना करत होता की तुम्ही यावं आणि आमच्या गावात वचन सांगावं. हा वचनाला अतिशय महत्व आहे. देव वचनाची भूक भागवत आहे. आता मला त्याच्याकडे जायचं नाही. आजचा दिवस वेगळा दिवस आहे. हालेलुया. बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे ते 2000 वर्षापूर्वी घडलं, आता परत त्याची पुनरावृत्ती व्हायला पाहिजे का? त्याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो. तुमचा जन्म 40 वर्षापूर्वी कोणाचा, 50 वर्षापूर्वी कोणाचा, 10 वर्षापूर्वी कोणाचा, 20 वर्षापूर्वी कोणाचा, 30 वर्षापूर्वी, मग तरी पण तुम्ही बर्थडे करता. असं काय मोठा पराक्रम केला हो तुम्ही? जन्माला येऊन असं काय मोठा पराक्रम केलेला आहे? काय तुमच्याकडे 10,000 लोक कामाला आहे का? तुम्ही कोणासाठी मेला? पण तुम्ही तुमचा जन्मदिवस म्हटलं की आठवण करून करून आम्ही रुसून बघतेत नाही का, मला विश नाही केलं. मग तुमचं सगळं लक्षात ठेवायला पाहिजे. पण ज्यानं जगाचं तारण केलं, ज्यानं जगाचं तारण केलं, ज्यानं जगाला उद्धार दिला, त्यानं केलेली प्रत्येक घटना ती जगाच्या उद्धारासाठी देवानं मनुष्यासाठी केलेला प्लॅन, योजना घेऊन जो जगामध्ये आला आणि त्याची प्रत्येक कृती आम्हाला समजावून घेणं गरजेचं. प्रत्येक ऍक्शन, प्रत्येक कृती. आणि जास्त त्याची ऍक्शन तुम्हाला समजेल ना, मग तुमच्या जीवनामध्ये त्याचं महत्व काय ते समजणार आहे. येशू ख्रिस्ताचा यरुशलेमेत प्रवेश आणि त्याला म्हटलेलं पाम संडे, जावळ्याचा रविवार. आज तर आपण लाया पण लावल्या नाही त्याला चुरमुरे. मी दरवेळेस लावत नव्हतं, म्हटलं की घाण होतं, पण म्हटलं नाही, त्याचं आगमनच एवढं भारी आहे ना, त्याच्यामुळे कुठलीच कसर ठेवायची नाही. कारण आम्ही जे करतो ते आम्हाला त्याच्यात मर्यादा आहे, लिमिटेशन्स आहे. आम्हाला माहिती आहे बऱ्याच लोकांचं या पाम संडे साठी प्लॅनिंग आहे. आज बरेच लोक पोळ्याचं जेवण करतात जावळ्याचं रविवार म्हणून. त्याचा काय संबंध नाही बरं का. पोळ्या खा, गोळ्या खा, नळ्या खा, त्याचा काही संबंध नाही. जावळ्याचा रविवार म्हणजे नेमकं काय मी तुम्हाला सांगणार आहे. पाम संडे काय आहे, काय त्याचं इम्पॉर्टंट, काय त्याचं महत्व आमच्या जीवनामध्ये, आणि तो प्रत्येक व्यक्तीसाठी किती आशादायी आहे आणि आम्ही त्याच्यासाठी काय केलं पाहिजे. निश्चित तुम्ही चांगले कपडे घ्या, तुम्ही त्याला जेवण करा, येशूच्या नावाने तुम्ही खा. याचं येशू पर्यंत काही जाणार नाही. तो काय तुमच्या घरातल्या पोळ्या नाही खायला येणार आहे आणि तुम्ही काय खाता हे पण बघणार नाही. हे लाया पण आमच्यासाठी त्यावेळेचं सीन, क्रिएशन आणि त्या काळामध्ये कशा पद्धतीचं वातावरण होतं आणि तसं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे. आणि अर्थ काय माहिती का, तो यरुशलेमेत प्रवेश करणार आहे आणि तो कसा प्रवेश करेल याच्या संबंधीचं भविष्यवाणी करून ठेवली ती. पहा, एखादी भविष्यवाणी जी होती ना, तर त्याचं काहीतरी महत्व असतं, त्याचं काहीतरी इम्पॉर्टन्स असतं देवाच्या दृष्टिकोनातून. मला तर ती भविष्यवाणी आपण वाचूया म्हणजे आपल्याला कळेल की त्या वचनाचं मुख्य भाग जो आहे तो गाभा काय आणि जकर्याचं पुस्तक 9वा अध्याय 9वं वचन. मग तुम्हाला समजेल की ते किती महत्वाचं आहे. येशूचा यरुशलेमेतला प्रवेश, सियोनेचा भावी राजा, सियोनेचा भावी राजा, भावी राजा, सियोन कन्ये, सियोन कन्ये, जोराने आनंदाचा गजर कर, जोरानं आनंदाचा गजर कर, यरुशलेम कन्ये, यरुशलेम कन्ये, गजर कर, गजर कर. पहा, तुझा राजा, तुझा राजा तुझकडे येत आहे, तुझ्याकडे येत आहे. तो न्यायी, तो न्यायी व यशस्वी आहे, व यशस्वी आहे. तो लीन आहे, तो लीन आहे. गाढवावर, गाढवावर, गाढवीच्या पिलावर, गाढवीच्या पिलावर म्हणजे शिंगरावर बसून, म्हणजे शिंगरावर बसून येत आहे, येत आहे. इफ्राईमातले रथ. बस, म्हणजे येशू ख्रिस्त गाढवीच्या शिंगरावरती बसून, गाढवीच्या पिलावरती बसून येईल याचं भविष्यवाणी जवळजवळ नाही म्हटलं तर 650 वर्षापेक्षा अधिक कालखंडापूर्वी, येशूच्या आगमनापूर्वी ती भविष्यवाणी केली. मग गाढवीच्या शिंगरावरती बसून राजानं यावं हे देव शेकडो वर्ष अगोदर विदित करतो. मग कारण काय, येशू ख्रिस्त जन्माला आला, बस विषय संपला. वधस्तंभावर गेला, विषय संपला. परंतु तो कसा येईल, कुठे प्रवेश करेल आणि लोकांनी काय केलं पाहिजे या संबंधीचं भविष्यवाणी, या संबंधीचं भाकीत करण्यात आलेलं आहे. या पाम संडेला, या जावळ्याच्या रविवारी विशेष आम्ही काय केलं पाहिजे, कोणती गोष्ट केली पाहिजे, काय केल्यानं आणि परमेश्वर जी भविष्यवाणी करतो त्या भविष्यवाणीची पूर्तता होणार आहे. आणि आता आम्ही काय केलं पाहिजे, आत्ताच्या क्षणाला
ज्या मोमेंटला मंडळी या नात्यानं, विश्वासणारा नात्यानं, प्रभूचं विशेष काम करणारा व्यक्ती या नात्यानं, तारण उद्धार मिळालेला व्यक्ती या नात्यानं, बिलिव्हर्स म्हणून, चर्च म्हणून मी नेमकं काय केलं पाहिजे, माझ्याकडनं अपेक्षा देवाला काय, ते त्या भविष्यवाणीमध्ये सांगून ठेवलेले आहे. काय भविष्यवाणी वाचा बरं. सियोन कन्ये जोराने आनंदाचा गजर कर, जोरानं आनंदाचा गजर कर. यरुशलेम कन्ये गजर कर. पहा तुझा राजा तुझकडे येत आहे, तुझ्याकडे येत आहे. तो न्यायी व यशस्वी आहे. पहिली गोष्ट, या झावळ्याच्या रविवारी प्रभू आम्हाला एक गोष्ट शिकवत आहे. पाम संडे. कशासाठी पाम संडे? आज जर तुम्ही बघितलं ना, प्रॉब्लेम काय माहिती का लोकांचा, 40 दिवस लोक म्हणतात दुःख सहनाचे दिवस आहेत. 40 दिवस लोक फार दुःख केले, त्यांनी उपवास केले. काही लोकांनी नख वाढवली, दाढी वाढवली, काही लोकांनी मटण पण खाल्लं नाही बिचाऱ्याने. आपण खाल्लं भरपूर. मला गेल्या तिकडे परवा मिरजमध्ये गेल्यावर त्यांनी विचारलं, नाही आता काय तुमचा उपवासच असेल? मग अरे बापरे, कोणी सांगितलं तुम्हाला मी उपवास धरलाय म्हणून? मी काय तसलं धरत नाही म्हटलं. जर माझ्या उपवासानं माझी धार्मिकता तयार झाली तर ख्रिस्ताचं वधस्तंभी जाणं व्यर्थ ठरणार आहे. मग नेमकं आहे काय हे सिच्युएशन किंवा हा प्रसंग आहे तरी काय? जर 40 दिवसाच्या दुःखामध्ये, किंवा त्याला दुःख सहनाचे दिवस म्हणतात लोक, मग याच्यामध्ये गजर कर असं का म्हटलेलं आहे? राजाचं आगमन, आणि राजा येत असताना, कोणताही राजा आल्यावर ढोल ताशाणीच येतो. हालेलुया. है की नाही? 5 वर्ष सत्ता असती पण रस्ते चकाचक करून, बँड वाजवत, मग याची जय त्याची जय, त्याचे झेंडे, हे सगळं करून त्या राजाचं स्वागत करतात. मग हा राजा अनंतकालिक आहे. हालेलुया. ज्या राजा संबंधानं म्हटलं त्याचं सिंहासन कधी ढळलं जाणार नाही, आणि त्याचं राज्य आमच्या जीवनावर कायमस्वरूपी असणार आहे. मग त्याच्यासाठी या राजाचं स्वागत करावं. नक्की तो वधस्तंभावरती जाणार आहे. देवाचा पुत्र म्हणून नव्हे तर मनुष्य म्हणून त्या वधस्तंभावर तो जाणार आहे. परंतु त्याचं आगमन यरुशलेमेमध्ये होत असताना पहिलं काम जर काय असेल तर बायबल सांगतं, मंडळी या नात्यानं, चर्च या नात्यानं, देवाची विश्वासणारी या नात्यानं, संतगण या नात्यानं आम्ही देवाची उपासना करायला शिकलं पाहिजे, आराधना करायला शिकलं पाहिजे. पाम संडे म्हणजे आमच्या उपासनेची प्रतिस्थापना. आम्ही उपासना करावी. येशू ख्रिस्त म्हटलं नाही का, अनेक गोष्टी त्यानं शिकवल्या. योहानाच्या शुभवर्तमानामध्ये सुद्धा तो म्हणतो, बाई असे दिवस येत आहेत किंबहुना आलेच आहेत की त्यात माझे लोक माझी उपासना आत्म्याने आणि खरेपणानं करतील. आता 3.5 वर्षाची त्याची सेवा, 3.5 वर्षाची त्याची सेवा, आणि त्या सेवेमध्ये लोक शिकलेत का नाही हे पाहण्यासाठी जे भविष्यवाणी करण्यात आली होती, राजा तुझ्याकडे येईल आणि लोक जयघोष करतील. प्रश्न तोच मंडळांमध्ये आहे. अनेक मंडळांना देव हाच प्रश्न विचारत आहे, ज्याच्यासाठी राजाचं आगमन या पृथ्वी तलावरती झालं, परंतु आम्ही पाहतो शास्त्री आणि परुषी आणि या प्रकारचं त्यांना आराधना, त्यांना आरडा ओरडा, त्यांना गोंधळ आवडला नाही. आणि म्हणून आम्ही पाहतो की शास्त्री परुषी म्हटले, यांना गप्प करा, यांना गप्प करा. आणि आम्ही गाणं पण गायला नाही का, वदला तुम्ही जरी नचे होसाना, मदतीला धोंडे होसाना. पण अजून पण धोंडे तसेच आहेत आणि लोक पण तसेच आहेत. अजूनही त्यांना उपासना करायला, ओरडायला आवडत नाही. आणि ते म्हणतात की मंडळीमध्ये शांतता प्रस्थापित केली पाहिजे. परंतु बायबल सांगतं येशूचं आगमन, येशू आला आणि लोकांनी जयघोष केला असं लिहिलंय त्या ठिकाणामध्ये. वाचूया ते वचन, मत्तयाचं शुभवर्तमान 21 अध्याय 1 पासून 11 पर्यंतची वचनं. मत्तयाचं शुभवर्तमान 21 अध्याय 1 ते 11 वचनं वाचा. ते यरुशलेमेजवळ आले असता जैतुनाच्या डोंगरापाशी बेतफगे एतवर पोहोचले. तेव्हा येशूने दोघा शिष्यांना असे सांगून पाठवलं की तुम्ही समोरच्या गावात जा. म्हणजे लागलीच तेथे बांधून ठेवलेलं एक गाढवी व तिच्याजवळ शिंगरू. आता भविष्यवाणी काय होती भविष्यवाणी?
सियोन कन्ये सियोन कन्ये आनंदाने गजर कर, गजर कर, यरूशलेम कन्ये यरूशलेम कन्ये गजर कर, गजर कर, पहा तुझा राजा राजा तुझ्याकडे येत आहे, तुझ्याकडे येत आहे, तो न्यायी व यशस्वी आहे, तो लीन आहे गाढवावर, गाढवीच्या पिलावर म्हणजे शिंगरावर बसून येत आहे. आता इथं काय लिहिलंय वाचा बरं. इथं आता काय म्हटलंय? ते यरूशलेमेजवळ आले. जैतुनाच्या डोंगरापाशी बेतफगेतवर पोहोचल्यावर तेव्हा येशूने दोघा शिष्यांना असे सांगून पाठवलं की तुम्ही समोरच्या गावात जा म्हणजे लागलीच तेथे बांधून ठेवलेलं एक गाढवी व तिच्याजवळ शिंगरू अशी तुम्हास आढळतील. आता येशूला कसं कळालं की चौकात गाढव आणि तिचं शिंगरू असेल? कारण त्याला भविष्यवाणीवरती विश्वास आहे. आमेन. देवाच्या वचनावर विश्वास आहे. आमेन. प्रश्न तोच आहे. झावळ्याचा रविवार करताना तर पहिलं चॅलेंज, पहिलं आव्हान काय? तुमचा देवाच्या वचनावरचा विश्वास मजबूत व्हायला पाहिजे. पहिली गोष्ट, देवाच्या वचनावर विश्वास ठेवा. तसं येशू ख्रिस्तानं विश्वास ठेवला आणि तो म्हटला चौकात एक गाढवी तुम्हाला बांधलेली सापडेल, एक गाढवीचं शिंगरू बांधलेलं तुम्हाला सापडेल. आणि येशूनं हे कशावरून सांगितलं? कारण त्याला माहिती होतं परमेश्वरानं भविष्यवाणी, माझ्या बापानं माझ्या जीवनासंबंधानं भविष्यवाणी केली. आणि ती भविष्यवाणी काय? मी गाढवीच्या शिंगरावरती बसून यरूशलेमेत प्रवेश केला. कांदिव नाही का? पाम संडे हे जितकं महत्वाचं आहे ना, हे फक्त आणि त्यावेळेस असणारं वातावरण निर्मिती आहे. त्यांनी काय केलं? आता मी झावळ्या पण तुम्हाला सांगणार आहे आणि मग तुम्हाला वस्त्र पण सांगणार आहे, गाढव पण सांगणार आहे. पण त्याच्या अगोदर येशू आणि बायबल आणि येशू बायबल आणि मी, येशू बायबल आणि मी, आता आम्हाला तिघांना मिक्स व्हायचं त्याच्यामध्ये. हालेलुया. येशूचं काम झालं 2000 वर्षापूर्वी. त्याने यरूशलेमेत प्रवेश केला गाढवीच्या शिंगरावरती बसून. त्याचं पिक्चर, त्याचं असणारं आणि काम संपलं. आता आमचं काम काय? येशू ख्रिस्तानं वचनावर विश्वास ठेवला आणि सांगितलं चौकात बांधलेलं गाढव तुम्हाला सापडेल आणि तुम्ही ते गाढव सोडून आणा. मग त्यानं विश्वास ठेवून शिष्याना पाठवलं. मनामध्ये थोडी सुद्धा शंका धरली नाही की चौकात गाढव असेल का. त्याला माहितीये माझा बाप बोलतो ते करतो. आजपर्यंत जेवढी वचनं तुमच्या बापानं तुमच्या जीवनाच्या संबंधानं बोलली ना, ते करण्यासाठी तो समर्थ आहे. या झावळ्याच्या रविवारी तुमचं कन्फर्मेशन असलं पाहिजे, खात्री असली पाहिजे. हालेलुया. प्रभूला काय तुमच्याकडनं अपेक्षा? यरूशलेम कन्या कोण आहे? यरूशलेमेचं महत्व काय असेल तर यरूशलेमेमध्ये देवाचं मंदिर आहे प्रियाला. आणि शेवटच्या दिवसामध्ये या मंदिराचं पुनरुज्जीवन केलं जाणार आहे. पुन्हा एकदा हे मंदिर उघडलं जाणार आहे. मग जेवढे यरूशलेमेमध्ये राहणारे लोक आहेत, मंडळीने जन्म दिलेले लोक आहेत, मंडळीशी संबंधित लोक आहेत, चर्चला जाणारे विश्वास ठेवणारे लोक आहेत, या लोकांसंबंधानं प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो? यरूशलेम कन्ये. काय लिहिलं अजून? यरूशलेम कन्ये गजर कर, पहा तुझा राजा तुझ्याकडे येत आहे, तो न्यायी. पहिली गोष्ट, आम्ही देवाच्या वचनावर विश्वास ठेवून गजर करणं गरजेचं आहे. आमेन. आवाज यायला पाहिजे आमचा. गजर. आमेन. काय विश्वास ठेवायचा माहिती का? देवाचं वचन कार्य करण्यासाठी तत्पर आहे. जर तुम्ही यरूशलेमेत राहत आहात, मग आता तुमची परिस्थिती बघू नका काय आहे. आमेन. आणि असं लिहिलंय त्या ठिकाणामध्ये, चौकात जा, गाढव तुम्हाला सापडेल आणि गाढवाच्या मालकाला फक्त एक म्हणायचं, प्रभूला याची गरज आहे. लक्षात ठेवा. काय करायचं? काय विश्वास तुम्हाला ठेवायचा? माझ्यासाठी चौकात बांधलेलं गाढव आहे. शुक्रवारी ऐकलं नाही का? जसा एडका झुडपामध्ये अडकलेला आहे, तसं प्रभूला ज्याची गरज आहे ती गरज आणि प्रभूला ज्याची गरज आहे आणि ते शब्द सांगितल्याबरोबर, जसं येशू म्हटलं ना, माझ्या नावानं तुम्ही जिथं कुठं काही मागाल आणि माझ्या नावानं ते तुम्हाला मिळेल. झावळ्याचा रविवार तुम्हाला एक गोष्ट सांगतो, खात्री देतो, अभिवचन देतो, येशूच्या नावातली प्रत्येक मागणी मान्य होती. त्याला कोणी सुद्धा अटकाव करू शकत नाही. कन्फर्म असलं पाहिजे, खात्री असली पाहिजे. हालेलुया. ती शब्द मोठा आहे, देवाच्या शब्दाची ताकद आहे.
भविष्यवाणी होती तो गाढवीच्या शिंगरावरती बसून येणार आहे. मग जर तुमच्या जीवनासंबंधानं भविष्यवाणी झाली असेल, जर प्रभूची योजना तुमच्या जीवनासंबंध नसेल, आणि जर देवाची योजना आणि देवाच्या योजनेमधले तुम्ही भाग असाल, तर लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या व्यक्तित्वावरती जाऊ नका, तर देवाच्या वचनानुसार जा. तुमचं व्यक्तित्व बघत बसू नका. देवाचं वचन त्याच्याकडे लक्ष पुरवा, जसं येशूनं देवाच्या वचनाकडे लक्ष पुरवलं. आता देवाच्या वचनाकडे लक्ष पुरवण्याचा हा समय आहे. हा फेस्टिवल, हा सण कशाचा आहे? देवाच्या वचनाचं आणि त्याच्याकडे लक्ष पुरवणं आणि त्याच्या वचनाचं लागूकरण माझ्या जीवनामध्ये करणं. येशूनं लागूकरण केलं. गाढवीच्या शिंगरावरती बसून यायचं. मग तो असं नाही म्हटला आता मी राजा आहे आणि राजा असल्या कारणानं मला सगळ्या चांगल्या गोष्टी मिळायला पाहिजे. काल एकाचा मेसेज मला आला आणि तो मेसेज त्यांनी केला. म्हटलं पाळक साहेब, रोज न चुकता मी तुमचे मेसेज ऐकतो, पण अजून पण काय मला फरक पडला नाही, मला फायदा नाही झाला. आता मी काय लेचा प्याचा बाळक नाही. मी त्याला उत्तर दिलं, देवाचं वचन फायद्यासाठी ऐकायचं नसतं, स्वर्गात जाण्यासाठी ऐकायचं असतं. तर मला आरोग्य मिळालं पाहिजे. मग त्याचं उत्तर आलं, हो बरोबर आहे हो, पण तुम्ही प्रार्थना तर करा. मग असं सांग ना, मला फायदा नाही झाला, मला तोटा नाही झाला, काय तुला वस्तू विकली का मी? देवाच्या वचनावर विश्वास ठेवा, याच्यात कधीच नुकसान होत नाही. काम देऊ नाही का? परवा नाही ते एकाने कर केला. कसे कसे सॅम्पल भेटतात बघा. एका आंटीने फोन केला, म्हणजे पाळक साहेब, म्हटलं बोला. प्रभूने मला राजस्थानला जायला सांगितलं. जा. नाही मी जाऊन आले, बघून आले, माझे लेकरं सगळ्यांना घेऊन गेले आणि दाखवून आले. मग आता देव मला म्हटला राजस्थान मध्ये सेटल हो. म्हटलं वा सेटल, पण तुम्हाला माहिती आहे ना राजस्थानला सेटल व्हायचं तर पैसे लागते. मग बरोबर आहे, कशाला सेटल होता म्हटलं. नाही पण देवाने मला सांगितलं पास्टर तेलोरे तुला 2 लाख रुपये देणार. म्हटलं ठेव फोन खाली. राजस्थानला तुम्ही जाणार, तुम्ही पिकनिक करणार, तुम्ही राहणार, पास्टर तेलोरेला 2 लाख रुपये मागणार. आणि मला देवानं सांगितलं. मी म्हटलं बरं तुम्हाला सांगितलं, मला नाही सांगितलं. म्हटलं मला पण सांगायला पाहिजे ना देवाने. मी म्हणायला पाहिजे होतं देवाने तर मला 10 लाख रुपये तुम्ही देणार आहे म्हणून सांगणार होतं, पण मला कुठं खोटी स्वार्थ सांगायची तिथं. म्हटलं ठेवा फोन, असले फालतू फोन मला करू नका, माझा वेळ वाया घालू नका. देव तुम्हाला कुठं जर पाठवतो ना तर त्याची तरतूद करतो. येशू ख्रिस्ताला यरुशलेमेत पाठवलं तर गाढवाची तरतूद त्यानं करून ठेवली. हे सुंदर आहे. परमेश्वर प्रत्येक गोष्टीची प्रोव्हिजन करत असतो. परमेश्वरानं येशू ख्रिस्ताचा यरुशलेमेत प्रवेश करताना त्यानं गाढवाची प्रोव्हिजन केलेली आहे. तुम्हाला जन्माला घालताना देवानं तुमची प्रोव्हिजन केली. याला पाम संडे म्हटलेलं आहे. प्रोव्हिजन आहे, पुरवठा आहे, तरतूद आहे. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, तुमची तरतूद कुठेतरी बांधून ठेवलेली आहे. लक्षात त्यानं बांधून ठेवलं, चौकात गाढव बांधून ठेवलेला आहे. आता तुम्हाला दिसत नसेल, पण येशूनं त्या डोळ्यानं पाहिलं आणि सांगितलं जा, चौकात बांधलेलं गाढव तुम्हाला सापडेल. जे देवाच्या वचनावरती विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी आनंदाची बातमी. जर तुम्ही विश्वासानं पावलं टाकाल तर तुमचे आशीर्वाद तुम्हाला बांधलेले दिसणार आहेत. तुमचे ब्लेसिंग, तुमचे आशीर्वाद तुम्हाला बांधलेले दिसणार आहेत. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, कोणत्याही परिस्थितीमध्ये जसं प्रभू सांगतो त्याच पद्धतीने आक्रमण करा, तसंच जीवन जगायला सुरुवात करा. इकडं तिकडे विचार करू नका. शिष्यानी सुद्धा आणि म्हटलं नाही की आता तिथं गेल्यावर येशूने आधीच त्यांना सावध केलं, आधीच जाग केलं. गाढवाचा मालक तुम्हाला विचारेल हे गाढव का सोडता, तर फक्त एकच वाक्य बोला, प्रभूला याची गरज आहे. एक गोष्ट ध्यानात ठेवा, ज्याची गरज प्रभूला असती आणि प्रभूची जर देवाचं नाव तुम्ही घेतलं तर तुमच्या गरजा ख्रिस्त येशूमध्ये गौरवानं पूर्ण होतात. आणि म्हणून लक्षात ठेवा, जगायचे तर प्रभूच्या नावानं, चालायचे तर प्रभूच्या नावानं. म्हणून तर मी पाहतो त्या ठिकाणात येशू ख्रिस्ताचा यरुशलेमेतला प्रवेश करत असताना घोषणाच काय सुंदर होती, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. कारण त्यांना माहिती होतं याच्यामध्ये प्रोव्हिजन आहे. जो माझा प्रभू आहे, जो माझा राजा आहे, या राजानं आणि ट्रेलर त्यांना दाखवलं. या शिष्यानं सांगितलं चौकात जा, तुम्हाला गाढव सापडेल.
आणि शिष्य निघाले चौकात जाण्यासाठी. जाताना त्यांच्या मनामध्ये पुष्कळ शंका होत्या. बोललाय तर खरं, पण आता हे आपलं पहिलंच प्रकरण आहे, आपण स्वतः जायचं. आणि त्याला ते सगळं आठवलं. एकदा डोंगरावरती भाकरी मागितल्या, आपण म्हटले आपल्याकडे भाकरी नाहीत. अरे बापरे, आता तो सांगतो ते गपचूप करायचं का? कारण लहान मुलाकडनं भाकरी काढून या भाकरींच्या द्वारे हजारोंना तृप्त केलेला प्रभू आमच्या बरोबर आहे. आता जर तो बोलतो ना, तर नक्की त्याच्या बोलण्यामध्ये दम आहे. लक्षात ठेवा, हे बायबल आहे ना, हे एक दमदार पुस्तक आहे. याच्यामध्ये दम आहे, याच्यामध्ये दम आहे. लक्षात ठेवा, हे जे बोललंय ना, हे असंच बोललं नाही. जर तो म्हणतो जेव्हा जायरा माय प्रोव्हायडर, तर तुम्ही कन्फर्म असलं पाहिजे तो प्रोव्हाइड करणार आहे, तो पुरवठा करणार आहे. परमेश्वराचं नाव घेऊन जगत असताना प्रोव्हिजन 100% आहे. म्हणून दावीद म्हणतो, माझं पात्र काठोकाठ भरून वाहत आहे, माझं पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. लक्षात ठेवा, तुम्ही अशा देवाकडे आलेला आहे, असा वल्हांडणाचा प्रभू तुमच्याकडे आहे की तो तुमचं पात्र नुसतं भरत नाही, भरून वाहायला सुरुवात करतो. भरून वाहणारा अशा प्रकारचा देव तुम्हाला सापडलेला आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो, येशू ख्रिस्ताने शिष्यांना पाठवलं आणि सांगितलं, चौकात जा, गाढव बांधलेलं तुम्हाला दिसेल. आता शिष्य शंका कुशंका धारण न करता तिथं पोचले. मला माहित नाही वाटते त्यांचं डिस्कशन काय होतं. आणि चौकात गेल्याबरोबर गाढवाचा मालक तिथं पाहिल्याबरोबर त्याने कदाचित त्या गाढवाला अडवलं असेल. त्यांना म्हटलं असेल, न्यायच नाही. एकच शब्द बोलला, प्रभूला याची गरज आहे. हालेलुया. आठवतं का, येशू ख्रिस्त गरसेकराच्या प्रांतामध्ये त्याने प्रवेश केल्याबरोबर ती 6000 भूत त्याला म्हणायला लागले, आमच्यामध्ये. मग ती भूतच त्याला म्हणले, काढायचे ना तर आम्हाला डुकरामध्ये शिरण्याची परवानगी. म्हणजे त्या भूतांना येशूची ताकद माहिती आहे. हालेलुया. मग या व्यक्तीला आता तो सैतानाचं प्रतिनिधित्व करत आहे. कारण अजून मला वाटतं उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये 39 अध्याय, उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये जर तुम्ही वचन वाचलं तर त्या ठिकाणामध्ये एक भविष्यवाणी करण्यात आली होती. आणि हे उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आधीच लिहून ठेवलेलं होतं की ते गाढव त्या ठिकाणामध्ये बांधलेलं असणार आहे आणि त्या गाढवाला सुटका करण्यासाठी मदत करावं लागणार आहे आणि ते गाढव सोडून आणावं लागणार आहे. परंतु त्या उत्पत्तीच्या पुस्तकाच्या 42 अध्याय आणि त्याचं 49 अध्याय आणि त्याचं 11 वचन. उत्पत्ती 49 अध्याय 11 वचन. तो आपले तरुण गाढव द्राक्षलतेला, तो आपले तरुण गाढव द्राक्षलतेला, आपल्या गाढवीचे शिंगरू उत्तम द्राक्षलतेला बांधून ठेवील. तो आपले वस्त्र द्राक्षरसात आपला पोशाख द्राक्षाच्या रक्तात धुईल. द्राक्षाच्या रक्तामध्ये धुईल. पहा, एक भविष्यवाणी तिथं होती. एक तो आपलं गाढव उत्तम द्राक्षलतेला बांधून ठेवेल, ती भविष्यवाणी होती. आणि कधी उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये बरं का, येशू ख्रिस्ताच्या अगोदर जवळजवळ 4000 वर्ष अगोदर जर उत्पत्तीच्या पुस्तकाची रचना बघितली, 4000 वर्ष अगोदर त्या ठिकाणामध्ये हे असं लिहून ठेवलेलं होतं. ते गाढव असणार आहे, गाढवाची सुटका करावी लागणार आहे. हे गाढव कुठेतरी बांधलेलं आहे. जे येशूने सांगितलं प्रतिकात्मक, जे प्रत्येक विश्वासणाऱ्यांना एक आशा निर्माण करणार. का देऊ नये का? हा पाम संडे तुमच्यामध्ये आशेचं चित्र निर्माण करणार आहे. हजारो वर्ष बांधून ठेवलेलं गाढव येशू आल्यावर त्याची सुटका झाली. उत्पत्तीच्या पुस्तकात लिहिलं, हजारो वर्ष बांधून ठेवलेलं गाढव. काय सांगतो तुम्हाला आज पाम संडेला तुम्ही काय जाताना काय मनामध्ये निश्चय करून किंवा जाताना काय संदेश घेऊन जायचा? कितीही वर्ष बांधलेला प्रश्न असला ना, येशू आला तर सुटका होतीच. आणि मग त्याच्यासाठी विचार करण्याची गरज नाही. हजारो वर्षाचा प्रश्न सहजपणे निकालात लागेल. हजारो वर्षाचा. मला त्या विशालच्या बहिणीचा फोन आला परवा. शुक्रवारी ती प्रार्थनेसाठी आली. त्यांनी काहीतरी घर खरेदी केलं होतं. आली का नाही माहित नाही. आज आली का विशालची बहीण? हा, पहा तिकडे मागाय, जरा कॅमेरा उलटा फिरवा. शुक्रवारी प्रार्थनेसाठी ती आली होती. त्यांनी घर बांधलं होतं आणि घर बांधल्यानंतर मला वाटतं 2 वर्ष झालं पंतप्रधान योजनेचे 2 लाख काहीतरी 65 काहीतरी 35-65 काहीतरी रक्कम आहे. आणि तेवढी रक्कम त्यांच्या खात्यावरती जमाच होत नव्हती. 2 वर्ष झालं. आणि शुक्रवारी ती इथं आले आणि ते म्हटलं की माझी 2 वर्ष झालं वाट पाहतो की ते खात्यावरती जमा व्हावे. आणि मी प्रार्थना केली, प्रभू आता मार्ग मोकळे कर. आणि ते म्हटले प्रार्थना संपल्यावर घरी गेले आणि तेवढ्यात मेसेज आला रात्री
हालेलुया. 2 वर्ष बांधलेला प्रश्न एका शुक्रवारी मोकळा झाला का? कारण प्रभू ज्यावेळेस येतो ते सगळं मोकळं होतं. आमेन. शास्त्रात लिहिलं, काय लिहिलं त्या ठिकाणामध्ये? 1000 वर्ष बांधून ठेवलेलं गाढव एका क्षणात मोकळं झालं. आमेन. हे आनंदाचं चित्र आहे का? एक ध्यानात ठेवा, तुम्ही किती वर्ष कोणत्या गोष्टीची वाट पाहता याचा विचार करू नका. विचार करा, आता वल्हांडणाचा राजाचं आगमन झालेलं आहे, मग चौकात बांधलेलं गाढव सुटलं, तसं तुमच्या जीवनातला प्रश्न 100% सुटणार आहे. हालेलुया. 100%. आमेन. म्हणून तो पाम संडे आहे. काय जल्लोष करायचा माहिती का? कारण इथे एक सुटका आहे. ती सुटका तुमचा प्रश्न असेल, तुमचं आजारपण असेल, तुमच्या जीवनातली कमतरता असेल, काहीतरी बांधून ठेवलेले आणि त्याच्यासाठी बरेच वर्ष गेलेले आहेत. पण राजाचं आगमन झालं ना. हालेलुया. गाढव वाट पाहत होतं. ज्यावेळेस ते 2 शिष्य तिथं आले ना, त्यास त्या गाढवाला पण कळालं आता माझ्या सुटकेचा समय आलेला आहे. पण त्याला वाटलं की मालक सोडतो का नाही, आणि मग ते गाढव वाट पाहत होतो. तेवढ्यात शिष्य आले आणि गाढवाला हात लावणार मालकाने विचारलं. त्यांनी दुसरं तिसरं काही म्हटलं नाही. प्रभूला याची गरज आहे असं म्हटल्याबरोबर आम्ही पाहतो जसं 6000चं सैन्य त्या माणसामध्ये होतं, पण येशूला पाहिल्यावर डुकरामध्ये शिरलं. आता येशूचं नाव इथं उच्चारल्याबरोबर त्या गाढवाच्या मालकानं सांगितलं प्रभूला याची गरज आहे, तर आता माझा अधिकार संपलेला आहे. लक्षात ठेवा, ज्या प्रभूची ज्याला गरज आहे किंवा जो प्रभूच्या गरजेला उपयोगी पडला, शब्द ऐका, जो प्रभूच्या गरजेला उपयोगी पडला, ज्यानं प्रभूची गरज भागवली, ज्यानं आपल्यावरती स्वार होण्यासाठी प्रभूला आपलं सर्वस्व दिलं, आणि ज्या प्रभू म्हणतो मला तुझी गरज आहे. या ठिकाणामध्ये, या मंदिरामध्ये जे फेसबुक, युट्यूब, त्याचप्रमाणे इतर सगळ्या गोष्टीकडनं आज मला अटॅच आहेत आणि मला माहिती आहे हजारो लोक या आठवड्यामध्ये हा संदेश पाहणार आहे. पण एक चांगली सुवार्ता, प्रभूला तुमची गरज आहे आणि तुम्ही जर त्या शब्दानं येशूच्या मागे चालू लागाल तर लक्षात ठेवा मालक बदलणार आहे, स्वामी बदलणार आहे, प्रभू बदलणार आहे. परंतु आता जो स्वामी तुम्हाला त्यानं चौकात बांधून ठेवलं होतं, त्यानं तुम्हाला गौरव दिलं नाही, त्यानं तुम्हाला आणि चांगल्या गोष्टी दिल्या नाही, पण गाढव ज्या सुटलं आणि येशूकडे आलं, गाढवाचं वैभव बदललं, गाढवाचं स्वरूप बदललं. आज बदलणारा देव जो येशू यरूशलेमेत प्रवेश करतो, झावळ्याचा रविवार, पाम संडे, तुमचं व्यक्तित्व बदलणार आहे, तुमची परिस्थिती बदलणार आहे. स्वामी बदलला, मालक बदलला. आणि लक्षात घ्या, शिष्याला तो सांगतो जाऊन स्वामी बदलून या, लोकांचे स्वामी बदलून या, मालक बदलून या. एक विश्वासणाऱ्या नात्यानं एक गाढवाकडे काय अपेक्षा करतो, त्याचा स्वामी बदलावा. आणि शिष्यांना तो काय सांगतो, जाऊन नव्या स्वामीची ओळख करून द्या. हालेलुया. नव्या स्वामीची ओळख करून द्या. ज्याला खरा पाम संडे कळतो ना, लक्षात ठेवा, माझी तर इच्छा होती छान सुंदर गाढव पण बनवत. रे कित्येक दिवसापासून मला ते वाटतं, पण ते व्हायलाच तयार नाही. आता पुढच्या वर्षीची वाट बघावं लागेल. सगळंच सुंदर तयार केलं असतं, गेटअप आणि एकदम सेटअप तयार करून आपण ते दाखवलं असतं की किती छान त्या प्रकारचं. हे सगळं प्रतिकात्मक आहे, त्या झावळ्या वगैरे सगळ्या प्रतिकात्मक. पण दाखवणार मी तुम्हाला काय करायचंय. या चित्रामध्ये असणारी प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक सीन किती सुंदर आहे. हे पहिलं शिष्यांनी ते गेले आणि नव्या स्वामीची ओळख करून दिली. प्रश्न तोच आहे, पाम संडेला नुसतं येऊन जयघोष करायचा नाही, तर जाता जाता कोणाला तरी येशू या स्वामीची ओळख करून द्यायची. हालेलुया. ओळख करून द्या, खऱ्या देवाची ओळख. येशू आहे, तो प्रभू आहे, तो स्वामी आहे. एकदा का त्याची ओळख झाली, मी तर म्हणतो जे प्रभूच्या प्रेमात पडतात ना, हालेलुया, तुम्ही त्यांना सांगत आपोआप पडतील. आमेन. दाखवून तर द्या ना. हालेलुया. काय चित्र असेल हो त्या दिवसामध्ये. 2 शिष्य तिथं जातात, सांगितल्याप्रमाणे चौकात गेले, गाढव तिथं बांधलंय, मालक पण तिथं आहे. गाढव या शिष्यांच्या तोंडाला बघतं, मालकाच्या तोंडाला बघतं, त्याला वाटतं कुणाकडे जावं. हालेलुया. पण त्यालाही माहिती होतं, बायबल मध्ये लिहून ठेवले आमच्या संबंधानं. सगळ्याला माहिती बरं का, गाढव तुम्ही इतकं म्हणतात तितकं साधं नाही. मला तर त्याच्यामध्ये खूप पॉइंट्स सांगायचे होते, पण अख्खा दिवस त्याच्यामध्ये जाईल.
परंतु प्रभूनं हे जे सांगितलं ना ते सांगत असताना तुम्ही म्हणाले कसं शक्य आहे? अहो तुम्ही नाही ओळखू शकत, गाढव ओळखतं 100%. मी तुम्हाला बायबल मधनं प्रूव्ह करून दाखवतो. तुम्ही म्हणाल मोगम बोलला, गाढवाला काय माहिती? हाच प्रभू आहे हो. हालेलुया. म्हणून तर बलाम संदेष्टा गाढवावरती बसून चालला ना, बलाम संदेष्टाला प्रभू दिसला नाही पण गाढवाला दिसला आणि ते जागेवरती बसलं. आणि गाढव त्याला बलामाला काय सांगतं माहिती का? अरे आजपर्यंत मी कधी असं तुझ्याशी वर्तन केलं का? पण हातामध्ये तलवार पाहिली ना, गाढवाला कळला प्रभू पण संदेष्टाला प्रभू कळाला नाही. या बेसवरती मी तुम्हाला सांगतो, या गाढवाला खात्री होती जो मला बोलवत आहे ना तो खरा प्रभू आहे आणि त्याच्या भेटीला मला जायचं. हे गाढवाला रिव्हेलेशन झालेलं आहे. उगाच कुणाला गाढव म्हणू नका. मी तर म्हणतो गाढव म्हटल्यावर खुश व्हा. हालेलुया. आम्हाला किती राग येतो मला गाढव म्हटला. प्रभूला गाढवांचीच गरज आहे. अति शहाण्या लोकांची गरज नाही. ते शहाणे होऊन स्वतःच ज्ञान पाजळतील. गाढव फक्त ओझं वाहून नेण्याचं काम करतं. गाढव असं म्हटलं, गाढव आपल्या मालकाचं ठाण ओळखतो. ठाण गोठा ओळखतं ते कुठे आहे. आज सगळे ज्ञानी जे आहेत ना हुशार ते उडगायला गेलेत कुठेतरी आणि गाढव सगळी चर्च मध्ये आले. हालेलुया. 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 ते उधळलेत कुठे, बिझनेस करायला लागले, कोण कामाला गेलं. काय चर्चला जाऊन एवढे 2-3 तास कशाला घालवायचे? तेवढ्यात पैसे कमवान झटका खाऊन मरून जा. रात्री झटका खातात आणि मरून जातात. पण जीवन देणारा दाताच आमच्याकडे प्रभू स्वामी येतो. हालेलुया. म्हणून हे लांबून लोक आलेत बर का. हे लांबून कशासाठी आले? त्यांनी पैसा खर्च केलाय स्वतःचा, त्यांनी वेळ खर्च केलेला आहे. अजून कितीतरी लोक एरियाच्या वाटेवरती ते सांगतात आम्हाला यायचंय, आम्हाला यायचंय. मी म्हणतो या, अनुभव घेऊन पहा. जाताना तुमची साक्षच असणार आहे, आम्हाला स्वामी भेटलेला आहे, आम्हाला देव भेटलेला आहे. भेट घेणं गरजेचं आहे. पैसा कमवा, प्रतिष्ठा कमवा, नाम कमवा, सगळं निसटून जाणार आहे पण स्वामी मात्र कायमचा राहणार आहे. स्वामी कायमचा राहणार आहे. ओळख करून द्या. या गाढवाला ओळख करून दिली प्रियानो. त्याच्यासाठी तुमची धडपड असली पाहिजे. आमेन. प्रभूला याची गरज आहे. प्रभूला याची गरज आहे. परवा मीटिंगला गेलो त्या वानलेसवाडीमध्ये 2 तरुण पळत पळत माझ्याकडे आले. पास्टर, आम्ही लोकांना वचन सांगतो मोडकं तोडकं कसं तरी जाऊन. आम्ही कॉलेज करतो पण त्याच्यामध्ये आमची धडपड आहे की प्रत्येक व्यक्तीला ख्रिस्त कळावा. म्हटलं खूप भारी काम तुम्ही करत आहात. हालेलुया. आणि न चुकता अखंडपणे तुमचं वचन ऐकतो. परवा एका पोलिसांना सांगितलं, आतापर्यंत एवढे संदेश ऐकले पण सगळ्या संदेशाला झोपत होतो, पण पहिला संदेश आहे मी रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत जागत असतो, मला झोपच माझी उडून गेलेली. का? प्रभूची ओळख झाली ना लोक वेडे होऊन जातात. गाढवाला बुद्धी आली. तो म्हटला प्रभूला गरज नाही, मला वाटतं मालकाला त्यास खुनवत असेल तोंडाने हलवून जाऊ द्या ना. गाढव नाही का हुशार असतो फार. ते त्या मालकाला तोंड लावून सांगत असेल येशूचं नाव काढलं ना जाऊ दे की मला. खरे गाढव कोण आहेत माहिती का? येशूचं नाव ऐकल्याबरोबर त्याच्या मागे चालणारे खरी गाढव आहेत. हालेलुया. तसंच नाही राहायचं. हाक मारतो ना प्रभू निघायचं प्रियानो. आमेन. आणि तुम्ही म्हणाल की तिथं गेल्यावर काय असणार आहे? आम्ही म्हणतो नाही, पहिलाच मालक एवढा त्रासदायक, दुसरा मालक किती आणि कठीण असणार आहे. काय घडलं वाचूया पुढे. आणि ते यरुशलेमेजवळ आले असता, यरुशलेमेजवळ आले असता जैतुनाच्या डोंगरापाशी बेतफगे येतवर पोहोचले तेव्हा येशूने 2 शिष्यांना असे सांगून पाठवले की तुम्ही समोरच्या गावात जा. काय सांगून पाठवलं? तुम्ही समोरच्या गावात जा. शिष्यांनी 2 गोष्टी ऐका. काय करायचं? पहिली गोष्ट समोरच्या गावात जा. म्हणजे लागलीच तेथे बांधून ठेवलेली. पहिली गोष्ट प्रभू तुम्हाला सांगतो त्या गावात तुम्हाला गेलंच पाहिजे. मेन. समोरच्या गावात जा. त्यांनी सांगितलं इकडे जा. आज बऱ्याच लोकांना प्रभू सांगतो इकडे जा, तिकडे जा. आमचा प्रश्न काय? गेल्यावर कोण सापडेल? पण जाण्याचं काम तुम्ही करा. आमेन. सापडवण्याचं काम देव करेल. आमेन. तुमचं जाण्याचं काम आहे. जायचं तिथं. गेल्याबरोबर काय घडलं? गेल्याबरोबर तुम्ही समोरच्या गावात जा. म्हणजे लागलीच. म्हणजे काय हो शब्द? काय लागलीच? म्हणजे तुम्हाला
असं नाही की तिथं तुम्ही जाऊन वाट बघत बसायची. गाढव तुमची वाट बघत असतं. गाढवाला वाटतं यावं येशूच्या शिष्यांनी, सेवक लोकांनी यावं, आमच्यासाठी प्रार्थना करावी, आमच्यासाठी मध्यस्थी करावी, आमच्यासाठी रदबदली करावी, कोणीतरी आम्हाला देवाचं वचन सांगावं, कोणीतरी येऊन आम्हाला येशूकडे घेऊन जावं. आता तो समय आलेला आहे. आता खरा पाम संडे सुरू होणार आहे, केव्हा ज्या लोकांना कळेल समोर कोणतरी माझी वाट पाहत आहे. देवाचे प्रिय लोक, हा समय तुम्हाला नुसतं येशूच्या जवळ बसण्याचा समय नाही. शिष्य येशूच्या जवळ बसू शकले असते, पण येशूला 3.5 वर्षात या गोष्टीचा कंटाळा आला. त्यानं पाहिलं, अरे मी 3.5 वर्ष यांना घेऊन फिरत आहे. कधी तो डोंगरावरती जातो, खाली आणि भूत लागलेला व्यक्ती येतो, येशूच्या आणि त्या शिष्यांना त्याच्यातलं भूत निघत नाही, हे सेवा करत नाही. कधी त्यांचा विश्वास मोठा करण्यासाठी तो म्हणतो या लोकांना तुम्ही भाकरी द्या. ते म्हणतात आमच्याकडे 300 रुपये आणि तेवढ्याच्या भाकरी यांना पुरणार नाही. ना यांचा विश्वास वाढला, ना यांची सेवा वाढली. आता प्रभूला वाटलं काहीतरी करून यांनी सेवा केली पाहिजे. आणि मग पाम संडे हा सेवेचा संडे आहे. आणि मग येशू म्हटलं समोरच्या गावामध्ये जा. देवाचे प्रिय लोक, खरा पाम संडे तेव्हा सुरू होतो ज्या लोक गावामध्ये जाऊन देवाच्या वचनाचा प्रसार करतात. विश्वासणारे लोक, देवाचे संतगण, शिष्य आणि घरामध्ये बसत नाही. आणि प्रभूला ज्याची गरज होती, प्रभूला काय गरज होती, तो म्हटला तुम्ही दोघांनी जाऊन सेवा करा. शिष्याला त्याला तेच सांगितलं, जाऊन सरवर जाताना प्रभूचं शेवटची आज्ञा काय माहिती का, जाऊन सर्व राष्ट्रात शुभवर्तमान सांगा. हो, त्या शिष्य करा, त्या पित्याच्या पुत्राच्या पवित्र आत्म्याच्या नावानं बाप्तिस्मा द्या. तुम्हाला कळतं का किती लोक बाहेरून येऊन इथं बाप्तिस्मा घेऊन जात आहेत? का घेऊन जात आहेत? कारण त्यांना ख्रिस्ताची ओळख झालेली आहे. हालेलुया. बाहेरून येऊन मला वाटतं एवढ्या लॉकडाऊनच्या काळात कमीत कमी आपण 300-400 बाप्तिस्मे केले असतील, बरोबर केले असतील. 20-20, 30-30 बाप्तिस्मे एका वेळी केले, 10 बाप्तिस्मे, 15 बाप्तिस्मे. उद्देश काय? त्यांचं तारण झालं, त्यांना ख्रिस्त कळाला बंद असताना सुद्धा. पण वचन त्यांच्याकडे गेलं ना. मग जिवंत तुम्ही देवाचं वचन त्यांच्याकडे घेऊन जाल तर प्रभू म्हणेल आता खरा पाम संडे. माझे शिष्य समोरच्या गावात गेलेले आहेत. हालेलुया. समोरच्या गावात जा, वाट पाहत आहेत लोक तुमची. हालेलुया. नुसतं जायचं नाही. नुसतं गेले का होते? काय केलं त्यांनी? लागलीच ते बांधून ठेवलेली ताबडतोब येशू बोलला तुम्ही समोरच्या गावात जा. आणि गावामध्ये गाढव वाट पाहत होतं असं लिहिलंय तिथं. हा, बांधून ठेवलेली एक गाढवी. पण नुसतं गाढव रिकामा सापडेल का? नाही. गाढव जर रिकामा असतं तर यांना शोधत फिरावं लागलं असतं, नाही का? ऐका नीट, मी तुम्हाला काय सांगतो. तुम्हाला असे लोक सापडतील, आम्ही म्हणतो नाही काय कठीण लोक सापडले. अहो आम्ही गेलो तो दारू पिऊन पडला होता. परत एक जण मिटिंगला आला आणि मग सुंदर प्रचार झाला, ख्रिस्ताच्या वधस्तंभावरच्या खुणा तुम्ही आपल्या शरीरावरती धारण करा. आणि मग तो संदेश ऐकल्यावर एक वयस्कर व्यक्ती आला आणि त्याने सांगितलं, पास्टर मला दारू सोडायची, आज माझ्यासाठी प्रार्थना करा. बांधलं होतं म्हणून सुटण्याची अपेक्षा केली असते. जर त्याला बांधलं नसतं तर तो सुटण्यासाठी प्रभूकडे आला नसता. म्हणून तुम्हाला बांधलेले लोक सापडतील, पण तुमच्याकडे जे वचन आहे त्या वचनानं ते सुटणार आहे. प्रभूचा शब्द तुमच्याकडे आहे. येशूचा शब्द त्याच्याकडे होता. काय? समोरच्या गावात जा आणि त्या चौकात बांधलेलं गाढव तुम्हाला सापडेल. पुष्कळ लोक व्यसनामध्ये बांधलेले सापडतील, व्यभिचारात सापडतील, पैशामध्ये फसवणाऱ्या स्वभावामध्ये ते सापडतील, ठकवणाऱ्या लोकांमध्ये ते असतील, काही चोर असतील, काही लुटारू असतील, काही आणि असंख्य प्रकारचे गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक असतील. परंतु लक्षात ठेवा, प्रत्येकाला सुटकेची संधी आहे. म्हणून तर येशू ख्रिस्त पदस्तंभावर जाताना शेवटी चोराला तो म्हणतो, आज तू माझ्यावर सुखलोकात असेल. सुखलोक हा सर्वांसाठी आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्तीचा तो अधिकार आहे. आणि म्हणून आपल्या मनामध्ये अशी खच खाऊ नका. तुम्ही असा विचार करू नका हे बांधलेलं गाढव कधी सुटणार नाही. लक्षात ठेवा, गाढव जरी बांधलं तरी सुटणारा शब्द तुमच्याकडे आहे आणि तुमच्याकडे देवाचं वचन आहे. हे देवाचं वचन चांगल्या लोकांना बदलतं. हे देवाचं वचन परिवर्तन करणारं वचन आहे. हे देवाचं वचन आणि मनुष्याचा स्वभाव बदलणारं वचन आहे. परवा एकाने मला विचारलं, असंख्य पातकं माझ्या हातून जीवनामध्ये घडलेली आहे. आज मी सगळी कबुली तुमच्याकडे देते. पाळक साहेब, माझी पाप भयंकर आहेत. म्हटलं तुझ्या पापाचं एकही लिस्ट मला सांगू नकोस. मी फक्त एकच गोष्ट तुला सांगतो, सगळ्या पापांची क्षमा प्रभू येशू ख्रिस्ताने केली आहे. पण पुन्हा त्या पापाकडे जाऊ नकोस. तुला वाईट वाटतं त्या गोष्टीबद्दल, मला आनंद वाटला, तुला जाणीव झाली. होय हो, माझं एक एक पाप मला दिसलं. पाळक साहेब, आजपर्यंत मी केले नाही एवढी पाप कमी केलेली आहेत. म्हणजे तू किती पापाची लिस्ट सांगितली ना,
त्याच्यानं मी तुला शब्बासकी देणार नाही किंवा मी तुझ्याविषयी चांगलं बोलणार नाही, कदाचित तुझ्याविषयी माझं मत वाईट होईल, पण एक गोष्ट मी तुला सांगतो, जर प्रभूकडे पापांची कबुली करशील, क्षमा मागशील आणि पुन्हा एकदा जगण्याचा चांगला प्रयत्न करशील ना, 100% प्रभू तुझा स्वीकार करेल. हे चौकात बांधलेल्या गाढवा संबंधाने सांगितलं. तो रडला, ओक्साबोक्षी रडला आणि म्हटलं, फार पूर्वी जर मला हे वचन कळलं असतं तर कदाचित मी त्याच्यामध्ये अडकलो नसतो, परंतु आता मला त्यातनं बाहेर पडायचं. एका तरुणानं मला कॉल केला, पालक साहेब मी ड्रग्सच्या सगळ्या केसमध्ये एवढा अडकलो, आता मी ते सगळं सोडलंय, परंतु पूर्वी जे ड्रग मी स्मगलिंग करत होतो आणि त्यांनी माझे व्हिडिओ काढले आणि ते व्हिडिओ ते मला दाखवत आहेत आणि त्याला सांगत आहेत, हे स्मगलिंग तुला करावं लागेल, नाहीतर हे व्हिडिओ आम्ही पोलिसांना दाखवतो आणि मग तुला आतमध्ये घालतो. पालक साहेब मला याच्यातनं सुटायचं आहे, तुम्ही माझी मदत करा, माझ्यासाठी प्रार्थना करा. नाही आता मला ते पूर्वीचं जीवन नाही जगायचं. आणि तो रडत होता, तरुण मुलगा, 20-21 वर्षाचा तरुण, ओक्साबोक्षी रडत होता. मी काय करू मला समजत नाही. म्हटलं काळजी करू नकोस, ते तुझे व्हिडिओ पण पोस्ट करणार नाही, काही करणार नाही, त्यांना पण भीती आहे, पण तू आता जुन्या मार्गात जाऊ नकोस. आणि मग त्याला मी काउन्सिलिंग केलं. 1 तास 1.5 तास त्याच्याशी मी बोलत होतो आणि मग त्याचं मन हलकं झालं. तो म्हटला आता मेलो तरी चालेल, पण मी पुन्हा त्यांच्याकडे जाणार नाही, का कारण चौकात बांधलेल्या गाढवाला सोडणारं देवाचं वचन आहे. हे देवाच्या वचनाची ताकद आहे. आमेन. ही सगळ्यांना त्याच्यासाठी आशा आहे. बांधलेल्या सुद्धा चौकात गाढवं, कोण कुठं बांधलं याचा विचार करू नका, तुम्हाला त्याला सोडवायचंय, फक्त हाच विचार तुमच्या डोक्यामध्ये असू द्या. आणि गाढव सुद्धा त्या मालकाकडनं सुटण्याची धडपड करत आहे. एक गोष्ट ध्यानात ठेवा, हे वचन आहे ना, एकदा तुम्ही त्याला ऐकवाल ना, त्या व्यक्तीला सुटण्याची धडपड करायला तो सुरुवात करेल. आज उद्या कधी ना कधीतरी प्रभू त्याच्या जीवनात बदल करेल. 100% 100% तो त्याचं चेंज करणार, त्याच्या स्वभावामध्ये बदल करणार. हा पाम संडे, याला जावयाचा रविवार म्हटलेला आहे. आता काय घडलं वाचा पुढे. तुम्ही समोरच्या गावात जा, म्हणजे लागलेच तेथे बांधून ठेवलेले एक गाढवी व तिच्याजवळ शिंगरू अशी तुम्हास आढळतील. ती सोडून माझ्याकडे आणा. आणि कोणी तुम्हास काही म्हटलं तर प्रभूला यांची गरज आहे असे सांगा. म्हणजे तो ती ताबडतोब पाठवेल. तो काय करेल? ताबडतोब पाठवेल. सुटका पण ताबडतोबच आहे. आमेन. ताबडतोब सुटका होणार आहे. हालेलुया. विश्वास ठेवा, आशा सोडू नका. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, कोण तुमच्या घरी प्रार्थनेला येत असेल, मला जे ऐकत आहेत, प्रार्थना करणाऱ्या येणाऱ्या व्यक्तीला कधी प्रतिबंध करू नका. हा, पण ते देवाचं वचन सांगणारे, इकडचं तिकडं, शनिवार आहे का रविवार आहे का, देवाची बायको, ह्याची बायको, त्याची बायको, त्यांना हाकलून द्या घराच्या बाहेर. आता निघालंय ते, रोज मला येतंय, अहो त्यांनी सांगितलं देवाला बायको आहे, जा त्याच्या घरात धुणं भांडे करायला. तिथं देवाला जर बायको आहे तर बायको आहे, तर ती काय काम करणार नाही. देवाला एक काम करत, देवाने जर लग्न केलं तर कसला तमाशा होईल स्वर्गामध्ये, नाही का. आता देव रात्रंदिवस, तुम्ही चांगले आहात, तुम्ही विचार करा ना, बायको जर दुसऱ्या व्यक्तीशी नवरा बोलायला लागल्यावर त्याचं किती डोकं फिरतं. आता देवाकडे तर एवढे रात्रंदिवस बोलतेत, मग बायकोला वेळ देऊ शकला असता का देव? तो म्हणतो मी इस्रायलच्या रक्षकाला झोप लागत नाही आणि डुलकीही घेत नाही. म्हणजे तो रात्रंदिवस तुमची राखण. मग बायकोचा प्रश्न आहे, मला वेळ देता का? अहो, बायको केल्यावर वेळ द्यावाच लागतो. मला तो विषय नाही, पण सांगण्यास यांना घरात घेऊ नका, पण खरं वचन सांगणारे लोक असतील, प्रभूला ज्याची गरज आहे अशा लोकांना परिवर्तन करणारे लोक स्वार्थ घेऊन जर तुमच्याकडे आले ना, ऐकणाऱ्या लोकांना मी तुम्हाला सांगतो, तुमच्या पतीला, तुमच्या मुलाला जर त्याच्यातनं बाहेर सुटायचंय तर त्याच्यासाठी हे स्वार्थी तुमच्या घरात यायलाच पाहिजे, प्रार्थना व्हायलाच पाहिजे. बदलणार लोक, त्या देव बदलणार. आणि देव सगळ्याला बदलतो बरं का. आमेन. देवाकडे वर्गवारी नाही. तो नाही म्हणत बाबा हे नको, हा मला नको आहे. म्हणून तर त्या काही गोष्टी पवित्र शास्त्रात फार मार्मिक आहे, फार सुंदर आहे. याकोबाच्या विहिरीवरती येशू गेला, त्यांनी पहिले शिष्यानं म्हटलं भाकरी घेऊन या. पहिले म्हटलं भाकरी आणायला जा.
आणि याकोबाच्या विहिरीवर गेला आणि त्या बाईला म्हटलं, बाई मला पाणी दे. मग शिष्यांना पाठवून तिला भाकर मागून, शिष्याना भाकरी मागायला पाठवलं, तिला पाणी मागतो आणि त्याला भूक लागली तर त्यानं अंजिराच्या झाडाकडे पण पाहिलं आणि त्याला भूक लागली, अंजीर मिळालं नाही, तसाच पुढे गेला. मग भाकरीचा विषय तिथं संपला, भुकेचा विषय तिथं संपला. पण याकोबाच्या विहिरीवरती येशूनं एक सोंग केलं, मला भूक लागली आणि तुम्ही भाकरी आणायला जा. का हो? या बाईला डिस्टर्ब करतील हे माझ्या अगोदर तिला जास्त समजावून सांगा, कारण त्याने घेऊन गेला नाही का, बर्तमय अहो दावीद पुत्र माझ्यावरती दया करा. त्याने दटावलं, हे गप्प बस. मग इथं पण हिला दटावतील. आता माझं आणि तिचं संभाषण ईश्वरला माहिती, मला तिला वेळ द्यावा लागेल. भाकरी आणण्यात हे वेळ खर्च करतील, तोपर्यंत हिला मी तयार करेल आणि हिच्याद्वारे गाव अख्खं गाव आणि येशूकडे वळेल. मग देवाची योजना प्रत्येक व्यक्तीला बदलण्याची संधी द्यावी आणि नुसतंच बदलावं नाही, तर ज्याला प्रभूला ज्याची गरज आहे ना, त्या व्यक्तीच्या द्वारे गावच्या गाव बदलावी, ही देवाची योजना आहे. गाढवा संबंधानं ते सांगितलं. हालेलुया. तुम्ही येऊच नका माझ्या बरोबर, तुम्ही मला डिस्टर्ब कराल, कारण अजून तुम्हाला स्वर्ग राज्य नीट कळालेलं नाहीये. कळालं नव्हतं त्यांना, अजून पण नव्हतं कळालं. हे फक्त भाव मारायला होते बरं का शिष्य. गप वा बाजूला, वा बाजूला, बाजूला बाजूला, नाही काय, छोडो रस्ता, छोडो. येऊ द्या की दिनाकरण बॉडीकडे. दिनाकरणला हे तर येशूला काय केलं असेल हो. मग येशूला माहितीये मला फेस टू फेस गाढवाशी बोलायचं, फेस टू फेस. कशाला माहिती का? त्याला माहितीये एकदा ही बदलली ना, ज्या गावात जाऊन ती पाप करत होती ते गाव बदलून टाकणार आहे, अख्खं गाव बदलून टाकणार आहे. आणि मग शिष्य आले, त्यांनी पाहिलं घागर पडलेली आहे, इथं येशू याकोबाच्या विहिरीवरती आहे आणि मग त्यांनी भाकरी आणल्या असतील, मला माहित नाही येशू जेवला का, पण नंतर जर त्यांनी बघितलं तर अख्खं गाव तिथं जमा झालं. मग त्यांना ते कळलं काय संभाषण झालं या बाईचं याचं. या बाईनं म्हटली, काय म्हटली, मला मसीहा भेटला, त्याला भेटायला चला. लक्षात ठेवा, गाढवाला जर खरा स्वामी कळाला ना, तर तो अनेक गाढवांना या स्वामीची ओळख करून देईल. म्हणून प्रभू म्हटला, गाढवाची सुटका करा, गाढवाची सुटका करा. हालेलुया. मी लोकांना नेहमी सांगतो, कुठलाही समाज असला ना, पहिले त्यांना देवाचं वचन सांगा, का एकदा त्यांना कळलं तर आता त्यांचा समाज त्या प्रभूकडे वळेल. आम्हाला धर्म नाही बदलायचं, पण जीवन बदलायचं. कोणत्या धर्माचे आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, पण जो मार्ग स्वर्गाकडे जाणार आहे त्या मार्गाला तुम्हाला दाखवायचंय. आणि गाढवाला तो मार्ग दाखवला आणि ते काय झालं तर गाढवाला बांधलेल्या अवस्थेमध्ये सोडलं. पुढे वाचा. संदेशाच्या द्वारे जे सांगितलं होतं ते पूर्ण व्हावे म्हणून हे झाले. ते असे की सियोनेच्या कन्येला सांगा, पहा तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. तो सौम्य आहे. तो कसा आहे? सौम्य आहे. म्हणून तो गाढवावर. पहिली गोष्ट, या झावळ्याच्या रविवारचं वैशिष्ट्य, पाम संडेचं वैशिष्ट्य काय ओळख करून दिली. या राजा संबंधाची ओळख काय? त्यानं म्हटलं तो सौम्य आहे. पाम संडे म्हणजे सौम्यतेशी तुमचा परिचय झाला पाहिजे. सौम्यता, जे सौम्यते काय म्हणतील त्याला, वाचा बरं. मत्तय 5 वाद्य मत्तय, वाचा बरं. जे सौम्यते धन्य, जे सौम्यते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील. कारण ते पृथ्वीचं वतन भोगतील. या झावळ्याच्या राजाचं वैशिष्ट्य काय ओळख करून दिली देवानं? तो सौम्य आहे. म्हणून देवाच्या लोकांनी सौम्यतेशी ओळख करून घेतली पाहिजे. अग्रेसिव्हनेस निघून गेला पाहिजे. अग्रेसिव्हनेस म्हणजे ताबडतोब प्रत्युत्तर. सौम्य म्हणजे काही बोललं तरी ओनली स्माइल. हालेलुया. जोरात बोला. हालेलुया. हालेलुया. सौम्य लोक. कोण तुम्हाला काय, म्हणून तर आम्ही पाहतो येशूला किती वेळा विचारलं सत्य काय आहे, अजिबात त्यानं उत्तर दिलं नाही. ही सौम्यता त्याच्यामध्ये आहे. हालेलुया. पाम संडे म्हणजे सौम्यतेशी तुमचा परिचय आहे. कोणी दोषारोप करू द्या, कोणी वाईट बोलू द्या, कोणी चांगलं बोलू द्या, माणसाचे स्वभाव आहेत. लक्षात ठेवा.
आम्हाला वाटतं त्याने लगेच बदलावं. कोण लगेच बदलत नसतं. बदलण्यासाठी बरेच लोक मला म्हणतात ना, मी रागवलं तुमच्या मंडळीतल्या व्यक्तीला का, एवढं भारी वचन सांगतात आणि तुमच्यात परिवर्तन नाही. मी सांगितल्यावर तुमचं त्याचं परिवर्तन व्हायला पाहिजे अपेक्षा तुम्ही करता. येशूनं सांगून पेत्राचं परिवर्तन नाही झालं. 3.5 वर्षामध्ये पेत्र येशूच्या सहवासात राहिले. येशूला पकडल्या येशूला शिव्या दिल्या, ते तसं लिहिलेलं आहे. मग येशू काय पुनरुत्थान झाल्यावर त्याने म्हटलं तुम्हाला 3दा नाकारशील. मग त्याला माहिती होतं, येशूला सगळं माहिती तुम्ही काय करणार आहात, तुम्ही कसं आहात. गुड फ्रायडेचा गुड फ्रायडेच्या आदल्या दिवशीचा संदेश फार सुंदर देवाने मला दिलाय तो, आणि त्याच्यामध्ये कसे चेंजेस माणसाच्या स्वभावामध्ये होतात आणि कसं बदलायला पाहिजे. त्याला माहिती होतं की हा पेत्र अशा स्वभावाचा आहे, पण तरी येशू त्याला काय म्हणतो माहिती का, तू म्हातारा होशील ना, त्यास तुला चालता येणार नाही, त्यास लोक तुला हाताला धरून नेतील, तुझी इच्छा नसताना तिकडे घेऊन जायला. का, कारण तो सौम्यतेने संयमानं हँडल करत आहे परिस्थिती. आज जरी पेत्र शिव्या देत आहे तर एक दिवस असा येईल या पेत्राचा अग्रेसिव्हनेस लोकांना बदलण्यासाठी कारणीभूत ठरेल. म्हणून येशूनं सौम्यतेनं या सगळ्या शिष्यांना आपल्या जवळ केलं. ती सौम्यता ओळख करून घेणं सौम्यतेशी. म्हणून लक्षात ठेवा, कधी सुद्धा आताताईपणानं उत्तर देऊ नका आणि आताताईपणानं कुणाला बोलू नका. आणि तुम्ही खरं खोटं स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका, कारण तुम्ही काय आहात फक्त देवाला माहिती आहे. फक्त देवाला माहिती आहे. नाही सिद्ध करायचं स्वतःला. तो सौम्य आहे. राजाची ओळख काय, तो सौम्य. पुढे वाचा, बस तेवढंच. अजून त्याच्या सौम्य आहे म्हणून तो गाढवावर म्हणजे गाढवीच्या शिंगरावर बसलेला आहे. तेव्हा शिष्याने जाऊन येशूच्या आज्ञेप्रमाणे केलं. गाढवी व शिंगरू ही आणून त्यांनी त्यावर आपली वस्त्रे घातली. आता काय झालं पहा, वस्त्र घातली व तो वर बसला. तेव्हा लोक समुदायातील बहुतेकांनी आपली वस्त्रे वाटेवर पसरवली. काही झाडांच्या डहाळ्या तोडीत होते व त्या वाटेवर पसरत होते. आणि पुढे चालणारे व मागे चालणारे लोक गजर करीत राहिले की दाविदाच्या पुत्राला होसाना परमेश्वराच्या नावाने येणारा तो धन्यवादी. आता ते चित्र तुमच्या डोळ्यासमोर आणा की जे उत्पत्तीच्या पुस्तकात सांगितलं होतं की हजारो वर्ष चौकात बांधून ठेवलेलं गाढव आणि गाढवीचं शिंगरू तिथं होतं. मग त्याने सांगितलं की तो आपली वस्त्र, वाचावर ते वचन असेल, तो आपले तरुण गाढव द्राक्षलतेला आपल्या गाढवीचे शिंगरू उत्तम द्राक्षलतेला बांधून ठेवी. तो आपले वस्त्र द्राक्षरसात आपला पोशाख द्राक्षाच्या रक्तात धुईल. आता काय घडलं, जे बोलला देव, आता त्या भविष्यवाणीची पूर्तता होण्याचा समय आला. ठीक आहे, त्या गाढवाच्या पायाखाली लोकांनी डाळ्या टाकल्या, येशूसाठी डाळ्या टाकल्या. मग वस्त्र कशाला टाकली? काहीतरी वस्त्राचं रेफरन्स आहे ना पवित्र शास्त्रामध्ये. त्या लोकांनी आपली वस्त्र टाकली. का वस्त्र टाकली त्याचं कारण उत्पत्तीच्या पुस्तकात सांगितलं. तो आपलं वस्त्र द्राक्षरसामध्ये आपला पोशाख द्राक्षाच्या रक्तात धुईल. त्याचे नेत्र द्राक्षरसानं आरक्त होतील. आता काय घडलं माहिती का, या गाढवीच्या शिंगरा संबंधानं म्हटलं की तो वाट पाहतोय कोणत्या भविष्यवाणीची, तो येणार आहे आणि माझ्या अंगावरचं मळकं पोत, गाढवाच्या अंगावर मळकं पोत असतं बरं का, सगळं त्याच्यावरती लागतात ना, विटा माती हे सगळं. आणि तो म्हटलं किती दिवस असलं घाणेरडं काम करायचंय, आता मला काहीतरी ते पाहिजे जे उत्पत्तीच्या पुस्तकात देवानं माझ्यासाठी भविष्यवाणी केली होती, माझ्या मुक्तीसाठी, माझ्या उद्धारासाठी जी भविष्यवाणी केली होती, आता ती भविष्यवाणी पूर्ण व्हायला पाहिजे. कोणती भविष्यवाणी? की नवीन द्राक्षरसानं लाल झालेली वस्त्र, आणि ती वस्त्र त्याला मिळायला पाहिजे. आणि वस्त्र देणारा व्यक्ती
व्यक्ती कोण आहे? तो आपले वस्त्र कशामध्ये? द्राक्षरसात. द्राक्षरसामध्ये आपला पोशाख द्राक्षांच्या रक्तात धुई. कोण? येणारा. हालेलुया. प्रभूच्या नावाने येणारा. कोण येणारा? प्रभू येशू ख्रिस्त. तो येणारा. आणि तो काय करणार आहे? म्हणून तुम्हाला लक्षात येतं का, इथं झालं फक्त एक ट्रेलर. आता खरं आणि जे होणार होतं ते वधस्तंभावरती. आता तो जे बोलला, इकडे येशूला फटके मारले, त्याचं शरीर रक्तबंबाळ केलं आणि वधस्तंभी देण्याच्या अगोदर त्याच्या अंगातला झगा काढला असं लिहिलं. वस्त्र काढलं. मग काढलेलं वस्त्र तरी आपापसात चिठ्ठ्या टाकून वाटून घेतलं या. आणि बायबल सांगतं त्यानं ते गाढवाला सुपूर्त केलं. इथं ते दाखवलं आणि ते काय करत आहे की आज त्या गाढवाला आणल्याबरोबर लोकांनी आपली वस्त्र काढली, पण येशू म्हटला याला तुमच्या वस्त्राची गरज नाही, माझं वस्त्र असणार आहे. लक्षात ठेवा, दोन गोष्टी तुमच्यासाठी फार महत्वाच्या आहेत. ज्यावेळेस तुमच्यावरती येशू स्वार होतो, खाऊ देऊ नये का? थांब संडेसाठी एक गोष्ट तुमच्या ध्यानामध्ये येऊ द्या. ज्यावेळेस येशू तुमच्यावरती स्वार होतो ना, त्यास लोक आपली वस्त्र तुमच्या खाली टाकतात, पण ती वस्त्र तुमची नाही. हालेलुया. आपली वस्त्र म्हणजे आपलं गौरव तुम्हाला देतात. येशू तुमच्यामध्ये आहे म्हणून तुम्हाला गौरव. बरं का, मी नेहमी म्हणतो, मला माहितीये जोपर्यंत मी देवाचं वचन बोलतो ना, तोपर्यंतच लोक माझ्यामध्ये माझं कौतुक करणार. ज्या दिवशी आता मी हे राजकारणात बोललो तर थोडी मला डोक्यावर कोणी उचलून घेणार आहे. हे बायबल मधलं आहे. म्हणून लोक माझ्यावरती प्रेम करतात. आणि जर समजा मी बाकीचं वाईट काहीतरी बोललो आणि शिवेगाळ केली आणि इतर गोष्टी बोललो तर ते मला वस्त्र देणार नाही. पण ती वस्त्र मला मिळतात तर मला नाही मिळत. वास्तविक पाहता माझ्यामध्ये येशू आहे म्हणून ती वस्त्र आहेत. मग गाढवानं नुसतं त्या वस्त्राकडे नाही बघायचं का, तर गाढवाच्या लक्षात हे आलं पाहिजे याचं श्रेय फक्त प्रभूला आहे, त्याच्यामुळे ही वस्त्र मला मिळाली. हालेलुया. अजून एक गोष्ट मला सांगतो, वस्त्र म्हणजे नेमकं काय आहे. खरं तर सगळी वचनं वाचत बसायला आपल्याला वेळ नाही, पण लिहून ठेवा. उत्पत्तीच्या पुस्तकाच्या 27व्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो याकोबानं एसावाची वस्त्र मिळवली असं लिहिलंय तुम्ही त्या ठिकाणामध्ये. याकोबाला सुद्धा एसावाची वस्त्र मिळाली आणि वस्त्र मिळाल्याबरोबर काय रूपांतर झालं, त्याच्या बापानं त्याचा झगा त्याचं वस्त्र चेक केलं आणि त्याला एसावाचा आशीर्वाद दिला. वस्त्रामुळं याकोबाला एसावाचा आशीर्वाद मिळाला, फक्त वस्त्रामुळं. बरं का, वस्त्र नसतं तर त्या ठिकाणामध्ये तो आशीर्वाद त्याला कधीच मिळाला नसता. अजून एक वस्त्रासंबंधीचं उदाहरण पवित्र शास्त्रातनं सांगतो, म्हणजे तुम्हाला त्यातलं महत्वाचा अर्थ कळणार आहे. दुसरे राजे 2रा अध्याय 11 ते 15 पर्यंतच्या, मला वाटतं ते वचन वाचू. दुसरे राजे 2रा अध्याय 11 ते 15 वचन. ते बोलत चालले असता पहा, एकाएकी अग्निरथ अग्निवारू दृष्टीस पडला. त्यांनी अलग केलं. एलिया वावटळीतून स्वर्गात गेला. तेव्हा पाहून अलिशा मोठ्यानं म्हणाला, माझ्या बापा इस्रायलाच्या रथांनो, इस्रायलाच्या राऊतांनो, नजरेस पडला नाही. तेव्हा आपली वस्त्र फाडली. आपली वस्त्र फाडून 2-2 तुकडे केले. एलियाचा तो झगा खाली पडला होता, तो त्यानं उचलून घेतला. परत जाऊन बस आता बाकीचं घरी वाचा. मी हे तुम्हाला सांगत आहे, गाढवाच्या अंगावरती गाढवाची वस्त्र होती. त्याच्या मालकानं त्याला असंच नाही ठेवलं, त्याला ओझं वाहण्यासाठी ठेवलंय. त्याच्यामध्ये माती आणखी काय असेल ते घेऊन जाण्यासाठी ते त्याचा एक पोत असेल, ते वस्त्र त्याच्यात ठेवलं. आता येशूकडे यायचं, ते वस्त्र उपयोगाचं नाही. हालेलुया. आता इकडे एलिया गेला स्वर्गामध्ये पण प्रभू येशू ख्रिस्त गेला. प्रतिकात्मक आहे. एलिया स्वर्गात घेतला गेला, येशू ख्रिस्त पण स्वर्गात घेतला गेला. अजून एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का, इकडे एलियानं आपली वस्त्र, अलिशाने आपली वस्त्र फाडली आणि प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभी जाण्याच्या अगोदर कैफा याजकानं पण वस्त्र फाडली. दोघांनी पण वस्त्र फाडली. गाढवानं त्याचं वस्त्र तिथं टाकून दिलं. बर्तिमय सुद्धा येशूकडे येताना येशूनं त्याला बोलवलं, त्यात असं लिहिलं, बर्तिमय आपली वस्त्र टाकून उठला.
धावळ्याच्या रविवारचं सिक्रेट मी तुम्हाला सांगतो, महत्व तुम्हाला सांगतो. तुमच्याकडे स्वतःचं एक वस्त्र आहे आणि ती वस्त्र तुमची ओळख आहे. लक्षात ठेवा. तुम्ही बघा राजकारणी लोकांचं पांढरा शर्ट, पांढरी पॅन्ट, आता टोप्या घालत नाहीत. पहिले गांधी टोपी असायची, आता टोप्या उलट्या घालतात बरं का, लक्षात पण येत नाही तुम्हाला, पण टोप्या घालतात. आता ते त्यांच्या डोक्यावर नाही घालत पण जनतेला घालतात नाही का. पण हे टोपी त्यांचं वैशिष्ट्य आहे. तुम्ही म्हणता हा पॉलिटिक्स मधला आहे आणि पॉलिटिक्स मधला माणूस त्यांनी तसे कपडे घातले की सगळीकडे त्यांना जागा मिळते, कारण ते राजकारणी आहेत. साधूची वस्त्र वेगळे, बिझनेसमॅनची वस्त्र. तुम्ही पायजमा शर्ट घालून बिझनेस करायला गेलो तुम्हाला कोण उभं करत आहे? कोणी पण उभं करत नाही, हाकलून देते तुम्हाला. मग ते बिझनेस त्याच्या खिशात पैसे नसतात पण तोंडातले बळ असतं. ते असं दाखवतो लॅपटॉप काढून ऐसा पैसा घे, आणि असं काय इम्प्रेशन पडतं की तो माती पण विकतो बरं का. त्याची वस्त्र आहे, ती त्याचं टॅलेंट आहे, त्याची वस्त्र आहे. आता गाढवाला पण स्वतःची वस्त्र आहेत, पण गाढवाला आता जे त्याचं वस्त्र आहे, काय तुम्हाला वस्त्र आहे मला माहित नाही, तुम्ही कोण आहात, तुमचं एक आयडेंटिटी आहे, तुमची एक ओळख आहे, आणि ती ओळख आता तुम्हाला विसरायची. आता तुमचं ध्येय काय? मला फक्त प्रभूनं माझ्यावरती स्वार व्हावं आणि माझा प्रभू माझ्या. लक्षात ठेवा, प्रभू जर तुमच्यावरती स्वार होतो ना तर तुमच्या मळक्या वस्त्रावर स्वार होत नाही. काही मळकी तुमची वस्त्र आहे, तुमचे स्वभाव आहेत, तुमच्या सवयी आहेत, तुमच्यामधले गुणधर्म आहेत, जे घेऊन तुम्ही चाललेले आहात. कारण वस्त्र, एक वचन वाचलं तर तुम्हाला समजेल. योएलचं पुस्तक त्याचा 2 अध्याय 13 वचन. मग तुम्हाला मी ते सांगतो नेमकं. खरं तर खूप सांगायचंय पण काय करू, वेळ पण कमी आहे. हा माझा पटकन वाचा योएलचं पुस्तक 2 अध्याय आणि त्याचं 13 वचन. आपली वस्त्र नव्हे तर आपले हृदय फाडा. काय फाडा? हृदय फाडा. म्हणजे आमचं वस्त्र म्हणजे नेमकं काय? आणि हृदय हे सगळ्यात कपटी आहे. बोला की हो, कपटी आहे. मी म्हणलं तर तुम्हाला राग येईल. हृदय कसं आहे? आणि तू काय म्हणतो? कपटी हृदय फाडा. म्हणजे तुमचा स्वभाव आहे की नाही? मग असला स्वभाव, असलं हृदय घेऊन येशू कसा माझ्यावरती स्वार होईल? मग गाढवाला तर वस्त्र टाकावं लागणार आहे, गाढवाला तर वस्त्र सोडावं लागणार आहे. भरतीमाईने वस्त्र सोडलं, येशूकडे आला आणि येशूने त्याला दृष्टी दिली. गाढवानं पण वस्त्र टाकलं, त्याला मोठा प्रश्न, आता मी येशूकडे आल्यावर माझं वस्त्र गेल्यावर मग काय असणार माझ्यावरती? प्रभू म्हटला काळजी करू नको, येऊन तर बघ तुझं वस्त्र टाक. आणि त्यानं वस्त्र काढल्याबरोबर असं लिहिलं, लोकांनी त्याच्या पाठीवरती नवीन वस्त्र टाकले. लक्षात ठेवा, ज्या वेळेस हे गाढव आपलं वस्त्र टाकून येतं आणि त्यावेळेस प्रभू त्यांना नवीन वस्त्र देतो, नवीन ओळख देतो. आणि नुसती नवीन वस्त्र आणि नवीन ओळख नाही, मला वाटतं ते वचन वाचावर त्याच्या मागं आणि पुढं काय लिहिलं त्याच्या. तेव्हा शिष्यांनी जाऊन येशूच्या आज्ञेप्रमाणे केले. गाढवी व शिंगरू ही आणून त्यावर आपली वस्त्रे घातली, वस्त्र घातली व तो तीवर बसला, त्याच्यावर बसला. कधी बसला? वस्त्रे घातली. कधी बसला? वस्त्रे घातल्यानंतर. बोला, कधी बसला? वस्त्रे घातल्यानंतर. कोणती वस्त्र घातली? कुणी घातली वस्त्र? गाढवी व शिंगरू ही आणून त्यावर बसली. नाही, मला ते नाही पाहिजे. शिष्यांनी जाऊन येशूच्या आज्ञेप्रमाणे केले. गाढवी व शिंगरू ही आणून त्यांनी त्यावर आपली वस्त्रे घातली. कुठली वस्त्र? आपली शिष्यांची वस्त्र. लक्षात ठेवा, शिष्यांची वस्त्र कोणती आहे? जो कोणी माझा शिष्य पाहतो त्यानं आत्मनिग्रह, ही शिष्यांची वस्त्र आहे. स्वनाकार. गाढवानं स्वतःचा नाकार केला पाहिजे. म्हणजे गाढवानं काय म्हटलं पाहिजे? मी नाही प्रभू, तू. कोण बसलंय पाठीवरती? येशू. तू. ज्यास तुम्ही मी घेऊन जगाल ना त्यास पाम संडे होणार नाही. मग जर तुम्ही प्रभूला स्वार कराल, मग आता गाढवावरती येशू बसला. लोकांचं लक्ष गाढवाकडे नव्हतं, कोणाकडं? घोषणा काय आहे? काय घोषणा आहे? होसाना 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 होसाना. परमेश्वराच्या नावाने येणारा तो धन्यवादित ऊर्ध्वलोकी होसाना. म्हणजे गौरव कोणाला? येशूला. कोणाला गौरव? येशूला. पण गाढवाला एवढा आनंद झाला ना, कालपर्यंत माती वाहत होतो, आता ज्यानं माती निर्माण केली तो आणि ज्या मातीपासून मानव घडवला, ज्यानं आणि मला आणि घडवलं, आणि तोच माझ्या पाठीवरती स्वार आहे. आणि शास्त्र सांगतं त्याच्या मागे आणि पुढे. काय मागे पुढे? ते मागे पुढे चालणारे.
लोक गजर करीत राहिले की कोण आहे त्याच्या मागे पुढे गजर करणारे लोक वर्षिप. हालेलुया. काल गाढवाच्या माग पुढं माग कोण होता मालक, पुढं पण मालक, माग एक गाढव, त्याच्या मागे मालक काठी मारतो, पुढं काय पुढचा मालक सांगतो इथं माती टाकायची, इथं दगड टाकायचे. पण आता जर त्यांनी बघितलं सिच्युएशन चेंज आहे, सिच्युएशन येशू गाढवावरती बसला, आता गाढवाला सगळं वातावरण वेगळं, पुढं वर्शिप चालली वा, आणि पुढे चांगलं बोलणारे लोक, मागे चांगले बोलणारे लोक. एक गोष्ट ध्यानात ठेवा, ज्या दिवशी येशू तुमच्यावरती स्वार होतो, तुमच्या मागे पुढे फक्त चांगले बोलणारे धार्मिकच लोक तुम्हाला दिसणार आहे. तुमच्या अवतीभोवती असणारे लोक दुसरे कधीच नसणार आहेत. प्रियानो, एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, पुन्हा जुन्या मालकाची आठवण करू नका. घोषणा करणाऱ्यांच्या बरोबर तुम्ही चाला. वर्शिप करणारे, आराधना करणारे, प्रभूला गौरव देणारे, तुमच्या मागे कोण आहे, तुमच्या पुढे कोण आहे याचा पण विचार करू नका. मागे पुढे तुमच्या मागे तुम्हाला बोलणारे लोक असेल तरी विचार करू नका, पण प्रभूला गौरव देणारे असेल तर तेवढाच विचार करा. मला 100% खात्री, तिथं चालणारे लोक काय साधे नव्हते. आम्ही जवळ चाललं तर उगाच त्या गाढवाचा कान ओढलाच असेल का नाही तिथं. तिथं येशूला चिमटे काढणारे लोक होते, त्याला दगड मारणारे लोक होते. मग गाढवाला काय सोडलं असेल का. पण गाढवाला किती, पण गाढवाचं एक वैशिष्ट्य आहे, त्याच्या मागे येणाऱ्या सगळ्याला लाता मारतं बरं का. मागे जर कोण थांबलं तर लात घालतं, गाढव थांबत नाही तसं. मग त्या दिवशी अशी काय घटना घडली की एवढे लोक मागे होते आणि गाढवाने कुणाला लातच नाही मारली का. कारण प्रभू बसला की स्वभावच बदलतो. प्रभू आला की स्वभाव बदलून जातो. पहिल्यासारखं राहत नाही, स्वभाव एकदम बदललेला आहे, नम्र झालेला आहे गाढव. गाढवाचं लक्ष माग त्रास देणारे लोक आहे, पण ते काय त्रास देणाऱ्यापेक्षा माझ्या मध्ये बसलेला कोण आहे त्याचा विचार मला करायचंय. आणि काय त्याचं भूषण झालं माहिती का, एवढे लोक आहेत यांना कुणाला मिळालं नाही, पण प्रभूनं माझी निवड केली. हे सगळ्यात मोठं भाग्य. एवढ्या लोकांना नाही, मला त्यानं निवडलं आणि माझ्यावर तो स्वार झाला. एक गोष्ट ध्यानात ठेवा, सगळ्यात मोठी गोष्ट कोणती असेल तर तुमची निवड, तुमचं पाचारण, तुमचं कॉलिंग आणि तुमच्यावरती प्रभू स्वार होणं. जगामध्ये सगळ्यात भारी महत्वपूर्ण गोष्ट कोणती असेल तर प्रभू तुमच्यावरती स्वार होणं. एकदा का प्रभू तुमच्यावरती स्वार झाला, मग तुमच्यासाठी नवीन वस्त्र, मग तुमच्यासाठी सगळं काही नवीन, तुमची संगती नवीन, तुमचा अनुभव नवीन, आणि तुमच्या आजूबाजूला सगळे नवीन लोक आहेत. इथं असं लिहिलं आणि त्या ठिकाणामध्ये सगळे लोक प्रभूची उपासना करत आणि उपासना करत मागे पुढे या गाढवाच्या पाठीमाग आणि चालायला लागले. आणि सगळ्या लोकांचं ध्येय काय होतं, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. थोडस पुढे वाचा, थोडस वाचून मग आपण एंड करू. आणि पुढे चालणारे व मागे चालणारे लोक गजर करीत राहिले की दाविदाच्या पुत्राला होसाना, होसाना, परमेश्वराच्या नावाने येणारा तो धन्यवादित, ऊर्ध्वलोकी होसाना. तो यरूशलेमेत आल्यावर सर्व नगर गजबजले. काय झालं, नगर गजबजले. आमेन. तुम्हाला गजबज ना कुजबुज नाही फरक असतो बरं का. गजबज जी असते ना, त्या गजबज म्हणलं सगळीकडे गोंधळ असतो. कोण आलो, तिकडून कोणतरी, तिकडून एक जण मधून चोरतो आणि प्रभूच्या नावाने येणारा धन्यवाद तो त्याच्या तोंडाला बघतो. काय झालं, तो राजा आला. आणि दुसरी अरे कोण राजा आहे, येशू आला. अरे कोण येशू, अरे मसीहा ज्यानं आणि लंगडे चालवले, आंधळे आणि बघितलं, मेलेले जिवंत केले. सगळ्या शहरामध्ये कुजबुज. अरे आज एवढा मोठा प्रभू आपल्या आलेला आहे आणि तो राजांचा राजा आणि तो प्रभूंचा प्रभू. आणि ज्याला समजलं तो आला. शास्त्र सांगतं तो त्या घोषणेमध्ये सहभागी झाला. ज्याला कळालं मसीहा आला तो घोषणेमध्ये सहभागी झाला. तो शांत बसला नाही, हळूहळू ते गजबजीचं रूपांतर मोठ्या जयघोषामध्ये झालं. आता त्या नगरामध्ये कोणी शांत बसत नव्हतं. जिकडं तिकडं पाहावं तिकडं गोंधळ, सगळे ओरडा. आणि गाढव तर एवढं घोषणेमध्ये तल्लीन झालं. मला वाटतं ते मान हलवून प्रतिसाद देत असेल. अरे म्हणतो मला, आणि मला वाटतं ते मध्येच ओरडलं पण असेल करून का, कारण त्याला कळालं राजा आलेला आहे. लक्षात ठेवा, ज्याही परिस्थितीमध्ये तुम्ही आहात, एकच घोषणा, राजा तुमच्यामध्ये आलेला आहे.
आहे, राजांचा राजा तुमच्यामध्ये आला आणि एकदा का राजांच्या राजाचा प्रभूचा प्रवेश तुमच्या जीवनामध्ये झाला, मग तिथं तुम्ही कोणा व्यक्तीकडे पाहत नाही, तिथं धार्मिक लोकांची गर्दी होती आणि ते म्हटले, प्रभू तुमचे शिष्य ओरडत आहे. येशू पण इतका त्या जयघोषामध्ये तल्लीन झाला होता, त्यानं शास्त्री पुरुषांना दाखवून म्हटलं, अरे हे गप्प बसले तर धोंडे ओरडतील. आता समय असा आला, एवढी सुंदर वर्शिप, एवढी सुंदर आराधना, एवढा सुंदर जयघोष, येशूला खात्री वाटली आता दगड सुद्धा बोलेल. अशी उपासना, अशी आराधना, झावळ्याचा रविवार म्हणजे दगडाला सुद्धा पाजर फुटला पाहिजे. अशी उंच प्रकारची आराधना, इतकी पराकोटीची आराधना, ज्या लोकांना आराधना येत नाही ते दगड धोंडे ओरडणं, याला म्हटलेला झावळ्याचा रविवार. त्याच्यामध्ये कोणी शांत बसत नाही. पाम संडे तोच आहे की ज्या पाम संडे मध्ये येशूला खात्री दिली पाहिजे, जेवढे संपर्कात येतील, ज्या ठिकाणात चालले सगळे दगड होते. येशू म्हटला, आजची वर्शिप एवढी सुंदर आहे ना, अरे यांना गप्प केलेला तर ते धोंडे ओरडायला चालू करतील का, यांच्यामध्ये अभिषेक आलेला आहे. लक्षात ठेवा, हा पाम संडे साधा सुद्धा पाम संडे नाही, त्याच्यामध्ये अनॉइंटिंग आहे, त्याच्यामध्ये अभिषेक आहे, त्याच्यामध्ये वाहन आहे आणि त्याची खात्री देवाला दिली पाहिजे. म्हणून पाम संडे हा नुसतं बसण्याचा संडे नसतो, तो जल्लोष करण्याचा संडे असतो आणि तो तेवढ्या दिवसापुरता नाही प्रियांनो. हालेलुया. त्याच्यानंतर युगानुयुग, आमेन, युगानुयुग. का माहिती का, इथं संपणार आहे, इथं संपणार आहे, पण स्वर्गात पुन्हा सुरू होणार आहे. आता तुम्हाला आवडत नसेल ना तर तुमचं तिकीट रद्द करा, स्वर्गामध्ये जायचं तिकीट कॅन्सल करा. आता तुम्हाला शांती पाहिजे ना, मग नरकात कुठं तरी एका कोपऱ्यात बसा. प्रत्येकाला तिथं ते अग्नी आणि त्या गंधकामध्ये पडल्यावर तिथं ज्वाला आहे, फक्त तुमचा आवाज तुम्हीच घ्यायचा. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, इथं आवाज केला तर तुम्हाला सहन होत नाही, मग नरकात तरी एवढे किंचाळणार आहेत, तो आवाज सहन करणार आहे का? कुणी कुणी चू, कुणी काय कशा पद्धतीने ओरडणार आहे. मग येशूला जे पसंत पडतं ते काय, त्याला उत्तम प्रकारची उपासना, उत्तम प्रकारची आराधना. आणि पाहता पाहता सगळे लोक, वाचा ते वचन संपून टाकू आपण ते. हा, आणि तो यरूशलेमेत आल्यावर सर्व नगर गजबजलं व म्हणाले, काय म्हणाल, हा कोण, हा मी म्हटलं तुम्हाला काय त्यांची चर्चा होती. हा कोण, लोकसमुदाय म्हणाले, गालिलातील नासरेताहून आलेला हा येशू संदेष्टा होय. हा येशू संदेष्टा. काय खुशबूज होती, हा कोण आहे, अरे संदेष्टा आहे, नासरेताहून आलेला आहे. या सोलापूरमध्ये हाच आवाज आला पाहिजे, महाराष्ट्रात हाच आवाज आला पाहिजे, भारत देशामध्ये हाच आवाज आला पाहिजे. काय, हा कोण आहे, आणि त्यावेळेस तुम्हाला सांगता आलं पाहिजे, हा नासरेतावरून आलेला राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू. म्हणून झावळ्याचा रविवार बसायचा रविवार नसतो. हालेलुया. आमेन म्हणाल का? आमेन. तो नाचायचा रविवार असतो. आमेन. जयघोष करण्याचा रविवार असतो. हालेलुया. उड्या मारण्याचा रविवार असतो. आमेन. फिरण्याचा रविवार असतो. हालेलुया. एकमेकाला सांगण्याचा रविवार असतो. आणि काय सांगायचं असतं माहिती का, प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो. आणि जो म्हणत नसतो त्याच्या कानात ओरडण्याचा तो समय असतो. तो रविवार जे ओरडत नाही त्याच्या कानात ओरडून सांगायचं. काय सांगायचं, प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो. अजूनही तुमचे तोंड बंद आहेत. जे म्हणत नाही त्यांच्या एकमेकाच्याकडे बघून म्हणा बरं का, म्हणजे ते बरोबर एकमेकाशी बोलले. बोला, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. अजून जोरात, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. असली गजबज, ह्याच्यापेक्षा जास्त गजबज तिथं होती. आता शेवटचा सीन आपल्याला तयार करायचा. चला आपल्या जागेवरती उभं राहूया आणि ते गाणं गाऊया. सगळ्याला मोकळी, त्या दार उघडा, बाहेरच्या बाहेर पडू नका, परत या इकडं. हा, झावळ्या आणा, बाहेरच्या झावळ्या आणा, बाहेरचे पण आतमध्ये या आतमध्ये. आणि